संघर्ष परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येतोय। आपण एक सिरीज बघतोय की बाबा जो काय ग्रुप सी चा पेपर आहे बरोबर 3 एप्रिलला, कधी रे 3 एप्रिलला जो काय ग्रुप सी चा पेपर आहे 2022 च्या ग्रुप सी त्याचा जो पेपर आहे आणि त्या पेपरसाठी आपण काय करतोय, आयोगाचे जे झालेले क्वेश्चन पेपर आहेत त्या क्वेश्चन पेपरचे अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतोय। कारण त्या क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की बाबा 2022 चा जी काय 2020 ची ऍड आहे त्याचा पेपरचे प्रश्न कसे येतील आणि ते प्रश्न तुम्हाला कसे टॅग करावे लागतील बरोबर, त्या दृष्टिकोनातून आपण विश्लेषण बघतोय। आता बघा, आता आपण 2019 चं विश्लेषण बघतोय। हा आपला दुसरा व्हिडिओ कितवा रे पोरांनो, हा कितवा व्हिडिओ आहे? दुसरा व्हिडिओ आहे। आज आपण इतिहास, ह्याच्या आधी आपण पॉलिटीचं विश्लेषण बघितले 2019 प्रश्नाचं। 2019 ला जो काय पेपर झाला त्या पेपरमध्ये जे काय पॉलिटीचे प्रश्न आले तर त्याचं आपण विश्लेषण बघितलेलं आहे। जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो, ठीक आहे। आज आपण इतिहास या प्रश्नाचे सगळ्यात महत्त्वाचे 15 प्रश्न बरोबर, आयोगाचे आलेले किती प्रश्न रे? 15 प्रश्नाचं आपल्याला विश्लेषण करावं लागेल बरोबर। आणि त्या विश्लेषण मध्ये मी तुम्हाला सांगेल कोणते कोणते टॉपिक महत्त्वाचे म्हणजे ह्याचा अनालिसिस करत असतात, ठीक आहे। चला बघ, आपण पहिला प्रश्न घेऊ इतिहासाचा। काय रे बाबांनो, पहिला प्रश्न, इतिहासाचा पहिला प्रश्न काय सांगताय बघा, लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? हे लक्षात ठेवायचं। काय विचारलंय प्रश्नामध्ये, काय विचारलंय इथे तुम्ही 50% विजय होता। काय म्हटलं मी, प्रश्नामध्ये काय विचारलंय ह्याच्यामध्ये 50% तुम्ही काय होता रे, विजय होता। कारण सूचना फार महत्वाची की काय सांगितलंय, लॉर्ड डलहौसी ज्यावेळेस गव्हर्नर जनरल झाला त्यावेळेस खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत किंवा त्यांना कोणतं काम केलं, तर लक्षात ठेव बघा। पहिला पर्याय, रेल्वे युग सुरू केलं। रेल्वे युग बरोबर, भारतातली पहिली रेल्वे 1853 मुंबई ते ठाणे त्यांनी सुरू केली ती, म्हणजे हे विधान बरोबर आहे। हे विधान कसं रे, बरोबर आहे। बघा दुसरं, स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खातं चालू केलं, हो 1854 मध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम खातं चालू केलं होतं। त्यानंतर 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली बरोबर, तार विभागाची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली आहे। आणि 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत केला आणि टपाल तिकिटाची निर्मिती केली बरोबर। पहिलं टपाल तिकिटाचं जे काही ऑफिस आहे ते कराचीला निघालं होतं, पहिलं ऑफिस। पहिलं जे काय टपाल तिकीट आहे ते कुठून निघालं होतं? कराची। लक्षात असू द्या, लक्षात राहील। म्हणजे हे चारीचे चारी विधान कसे आहेत रे, बरोबर आहेत। हे झाला गव्हर्नर जनरल बद्दल प्रश्न। कशाबद्दल रे? गव्हर्नर जनरल। म्हणजे तुम्हाला इतिहासाच्या अभ्यासासाठी किंवा येणाऱ्या पेपरसाठी गव्हर्नर जनरलनं कोणतं कामं केली हे बघणं गरजेचं आहे। कारण येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला असे प्रश्न यायला काही हरकत नाही। हे झालं की लॉर्ड डलहौसी बद्दल कोणती कोणती त्यांनी कामं केली विचारलं होतं। हे सगळी कामं केली। रेल्वे, भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर, किती किलोमीटर आहे? 34 किलोमीटर धावली होती। किती इंजिन? त्याला 3 इंजिन होते बघा, 3 इंजिन। किती इंजिन होते? 3। कोणते कोणते? सिंध, त्यानंतर साहिब आणि सुलतान। लक्षात राहील, लक्षात ठेवता। सार्वजनिक बांधकाम खातं त्यांनी सुरुवात केली होती। त्यानंतर तार विभागाची पण स्थापना झाली आणि पोस्टाचा कायदा केला। पहिलं जे काय टपाल तिकीट आहे ते कराची मधून निघालेलं। आपण प्रश्न बघितला बरोबर की बाबा प्रश्नामध्ये काय विचारलंय, पर्याय कसं उत्तर निघेल, कारण हे चारीचे चारी सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत। तर आता आपल्याला मेन बघायचे लॉर्ड डलहौसी बद्दल काय बरोबर। हे लॉर्ड डलहौसीचं काम काय, लॉर्ड डलहौसीची थिंकिंग काय, त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर असं कोणतं काम केलं जेणेकरून 1857च्या उठावामध्ये ठिणगी पडायला अजून जास्त भर पडली। लक्षात येत आहे? तुम्हाला एक सांगायचं झालं तर जे काय लॉर्ड डलहौसी होते ते साम्राज्यवादी विस्ताराचे होते बरोबर, साम्राज्यवादी थिंकिंग, विस्तारवादी धोरणाचे होते। त्यांचं एकच मत होतं, आपण भारतावर राज्य करण्यासाठी आलोय आणि आपल्या ताब्यामध्ये जास्तीत जास्त प्रदेश पाहिजे बरोबर। आणि जास्तीत जास्त प्रदेश किंवा संपूर्ण भारत, संपूर्ण हिंदुस्थान आपल्या मुठीत पाहिजे असेल तर कोणत्या पण कारणानं जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ताब्यात पाहिजे। आता या लॉर्ड डलहौसी बद्दल थोडंसं काय करू, माहिती करून घेऊ किंवा समजून घेऊ। आता हे मी पुसून टाकतो जरासं। लॉर्ड डलहौसी, आता हे लॉर्ड डलहौसी ह्यांचा कार्यकाल जर बघितला 1848 ते 56 या कार्यकाळामध्ये ते गव्हर्नर जनरल राहिले। गव्हर्नर जनरल कसल्या वरतीचे होते रे? साम्राज्यवादी बरोबर बरोबर। कुणाच्या जागेवर आलते ते पण प्रश्न विचारतील। यांच्या आधी
लॉर्ड हार्डिंग्ज पहिला, लॉर्ड हार्डिंग्ज पहिला, बरोबर. यांच्यानंतर आलते, यांच्यानंतर लॉर्ड हार्डिंग्ज ज्यावेळेस पदमुक्त झाला त्यावेळेस लॉर्ड डलहौसीला गव्हर्नर जनरल करण्यात आलं. लक्षात राहील. ह्यांची जर तुम्हाला रविवारी सुट्टी, बरोबर, रविवारी सुट्टी जी काय गव्हर्नमेंट ऑफिस आहे, बरोबर, सरकारी कार्यालय, लक्षात ठेवता सरकारी कार्यालयाला रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय कोणी घेतला असेल, आज सुद्धा ते सरकारी सुट्टी रविवारी सुट्टी आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. तर ते लॉर्ड हार्डिंग्ज पहिला 1844 ते 48 काळात जे काही गव्हर्नर जनरल होते त्यांनी ते निर्णय घेतलेला आहे. लक्षात राहील. हे साम्राज्यवादी वृत्तीचे होते. त्यांचं एकच होतं, संपूर्ण हिंदुस्थान, संपूर्ण हिंदुस्थान इंग्रजाच्या ताब्यात पाहिजे, बरोबर. इंग्रजाच्या ताब्यात पाहिजे किंवा कंपनीच्या ताब्यात पाहिजे. आपण कंपनी म्हणू, इंग्रज म्हणू शकत काय रे, ईस्ट इंडिया कंपनीची काय व्यापाराची कंपनी होती त्याच्या ताब्यात पाहिजे. मग त्यांनी वेगवेगळी कारणं दिलं. त्या कारणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रदेश कंपनीच्या ताब्यात मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले. त्यातलं पहिलं कारण युद्धाचं कारण, बरोबर. शिखांसोबत युद्ध केलं त्यांनी आणि त्यांना पंजाब जिंकून घेतला, बरोबर. 1800 कितीला 49ला पंजाब जिंकला. लक्षात राहील. त्यानंतर दत्तक वारसा नामंजूर, हे पण एक कारण दिलं, दत्तक वारसा नामंजूर. आता तुम्हाला माहिती असेल जे काय राजे राजवाडे होते, जे काय संस्थानिक होते, समजा जर त्या संस्थानिकाला जर स्वतःचं मूल नसेल तर ते काय करायचे रे, दत्तक घ्यायचे आणि आपला वारसा चालवायचे, बरोबर. पण लॉर्ड डलहौसी आल्यानंतर लॉर्ड डलहौसीनं सर्व संस्थानिकाला तंबी दिली, सर्व संस्थानिकाला सांगितलं की बाबा भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये सगळ्यात मोठी सत्ता कोणती असेल तर ती ईस्ट इंडिया कंपनी आहे. आणि ईस्ट इंडिया कंपनीचं धोरण असं आहे, समजा एखाद्या संस्थानिकाला जर मूल नसेल, बरोबर, मूल नसेल आणि जर त्याला दत्तक घ्यायचं असेल तर त्याला कंपनीची परमिशन घेणं गरजेचं आहे. आणि जर कंपनीनं परमिशन दिली तरच दत्तक वारसा काय केला जाईल रे, मंजूर केला जाईल. आणि जर परमिशन नाकारली तर दत्तक वारसा नामंजूर होईल. आणि ज्या संस्थानिकाचा दत्तक वारसा नामंजूर होईल त्याचं पूर्ण संस्थान कंपनीच्या ताब्यात जाईल. लक्षात येते. मग या दत्तक वारसा नामंजूर कोणती कोणती संस्थाने त्यांनी खालसा केली बघा. सातारा 1848ला खालसा केली. लक्षात राहील. सातारा, जैतपूर, संबलपूर, जैतपूर, त्यानंतर संबलपूर हे 1849ला काय केलं, खालसा केलं. त्यानंतर बघा उदयपूर, झाशी 1850ला, उदयपूर 1852ला, सॉरी. त्यानंतर झाशी आणि नागपूर. लक्षात राहील. झाशी आणि काय रे, लक्षात ठेवतात. हे 1853ला आणि नागपूर 1854. लक्षात ठेवतात. हे संस्थानिक काय केलं रे, दत्तक वारसा नामंजूर. तुम्हाला दत्तक घेण्याचा अधिकार नाही, कंपनी तुमचा दत्तक अधिकार नाकारते, म्हणून काय केलं, ह्या संस्थानिकाचे जे काय प्रदेश आहे, या संस्थानिकाचं जे काय साम्राज्य होतं ते लॉर्ड डलहौसीने काय केलं रे, स्वतःच्या ताब्यात घेतलं किंवा कंपनीच्या घशात घातलं. लक्षात राहील. त्यानंतर अजून काय कारण रे, गैरकारभार. गैरकारभार, अवधचं राज्य ताब्यात, बरोबर. आता गैरकारभार म्हणजे काय रे बाबा, त्या राज्यामध्ये की बाबा तिथलं कारभार नीट चालत नाही जनतेच्या विकासासाठी, म्हणून काय केलं त्यांनी, अवध जिंकून घेतलं 1856. लक्षात राहील. तसंच त्यांनी बाकी, बरोबर बरोबर ना, बाकी शिल्लक म्हणजे कंपनीची काय रे बाबा, देणी शिल्लक आहेत, म्हणून त्यांनी निजामाकडून वराड प्रदेश जिंकून घेतला. बाबा निजामाकडून कोणता प्रदेश घेतला रे, वराड प्रदेश घेतला. लक्षात ठेवता. म्हणजे यानं त्या कारणानं काय केलं, भारतातील जास्तीत जास्त प्रदेश या लॉर्ड डलहौसी साहेबानं कंपनीच्या ताब्यात दिला. लक्षात ठेवताल का. त्यानंतर तंजावरची जहागिरी, तंजावरची जी काय जहागिरी होती ती जहागिरी सुद्धा काय केली रे, जप्त करून टाकली 1855. लक्षात राहील. वेगवेगळ्या कारणानं, बरोबर. बघा संस्थानिकाचं राज्य गेलं, संस्थानिक नाराज झाले, संस्थानिकातली जनता नाराज झाली आणि संस्थानिकातले सैनिक सुद्धा नाराज झाले आणि सोबत संस्थानिकाचे सामान्य नागरिक सुद्धा नाराज झाले. किंवा अवधचं राज्य गेलं, अवधची सगळी जनता नाराज झाली, ईस्ट इंडिया कंपनीवर असंतोष निर्माण व्हायला लागला. लक्षात राहील. तसंच वराड प्रदेशाचं पण आहे आणि तसंच पंजाब राज्य सुद्धा आहे, बरोबर. आणि पहिली गोष्ट ब्रह्मदेश कंपनीच्या ताब्यात, बरोबर. अरे बाबांनो, ब्रह्मदेश सुद्धा त्यांनी जिंकून घेतलेला आहे. ब्रह्मदेश मध्ये आत्ताचा म्यानमार, बरोबर. ब्रह्मदेश सुद्धा त्यांनी काय केला रे, जिंकून घेतलेला आहे. लक्षात राहील. हे सगळी त्यांची कामं आहेत.
लक्षात येत आहे. ही झाली काम. तसेच त्यांनी सुधारणा सुद्धा केले. बरोबर, सुधारणा सुद्धा केलेत. मी तर लिहून टाकतो सुधारणा, म्हणजे जे तुम्हाला जर आयोगाने जर ह्याच्यावर अजून एकदा प्रश्न काढण्याचा प्रयत्न केला तर मला वाटत नाही तुमचा मार्क जाईल. बरं, काय काय सुधारणा केल्या? सुधारणा, पहिली रेल्वे आणली 1853. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे मागा सांगितलं. त्यानंतर तार विभाग स्थापन झाला 1852. बरोबर. त्यानंतर पोस्ट विभाग, पोस्टाची सुरुवात 1854. कराचीला पहिलं पोस्टाचे तिकीट. बरोबर. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खातं काढलं 1854लाच काढले. सार्वजनिक काय रे बाबांनो, लक्षात असू द्या, महत्वाचं आहे, एक्झामला विचारता येईल. त्यानंतर त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा केला 1856ला. विधवा पुनर्विवाह म्हणजे ज्या काही विधवा महिला आहेत त्यांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार भेटला 1856च्या कायद्यानुसार. आणि हा कायदा करण्यासाठी भारतामध्ये ईश्वरचंद विद्यासागर यांचं फार महत्वाचं स्थान आहे. कोण रे? ईश्वरचंद विद्यासागर, नाव असू दे लक्षात. आणि महाराष्ट्रामध्ये हे झाले देशामध्ये. महाराष्ट्रामध्ये विष्णुशास्त्री पंडित. महाराष्ट्रामध्ये हा कायदा होण्यासाठी कुणी प्रयत्न केलेत? विष्णुशास्त्री पंडित. या विष्णुशास्त्री पंडिताला महाराष्ट्राचे विद्यासागर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवता आलं का? विधवा पुनर्विवाह कायदा. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची सुरुवात. बरोबर, कशाची रे? स्पर्धा परीक्षेची सुरुवात त्यांच्याच काळामध्ये झालेली आहे. लक्षात ठेवता आलं का? काय अडचण? काय अडचण आहे? इथपर्यंत समजतंय. तसंच बंगालचा जे काय तोफखाना होता बघा, बंगालचा जे काय तोफखाना होता ते कलकत्त्याहून कुठं आणला रे? मेरठला आणला. ते पण लक्षात ठेवा. कलकत्त्याहून कुठं आणला रे? मेरठ. लक्षात राहील. समजलं? ह्या झाल्या सुधारणा. हे झाले त्यांचं महत्वाचं काम, ज्या कामामुळं त्यांच्या कंपनीच्या राज्यकारभाराबद्दल, कंपनीच्या साम्राज्याबद्दल काय झालं रे? भारतीय जनतेमध्ये असंतोष झाला. आणि त्या असंतोषाचा स्फोट 1857च्या उठावामुळे झाला. लक्षात राहील. म्हणजे लॉर्ड डलहौसी तुम्हाला एवढं सगळं करावं लागेल जेणेकरून पेपरला मार्क जाणार नाही. हा झाला पहिला प्रश्न. आता आपण दुसरा प्रश्न बघू. आता काय रे पुढचा दुसरा प्रश्न. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं? ऑनलाईन प्रश्न होता, साधा सोपा होता. त्याच्यात काय लय सांगण्यासारखं नाही. भारतीय विज्ञान अभ्यास परिषद कुठं स्थापन झाली? तर ते झाली कलकत्त्याला. कुठं झाली रे? कलकत्त्याला स्थापन झाली. आता या स्थापनेचा उद्देश काय? तर भारतातील लोकांना विज्ञानाची गोड लावावी. भारतातील जे काही लोक आहेत त्या लोकांना कशाची रे? विज्ञानाची गोडी लागावी, सायन्सची गोडी लागावं. बरोबर, सायन्स माहिती व्हावं. आणि भारतातील लोकांनी, हिंदुस्थानातील जनतेने जास्तीत जास्त विज्ञानाच्या आधारावर त्या युरोपमध्ये विज्ञानाची प्रगती झाली ती प्रगती हिंदुस्थानमध्ये सुद्धा झाली पाहिजे, त्याचा उद्देश ठेवून भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना कलकत्त्याला झालेली आहे. साधा सोपा प्रश्न होता, यात काही अवघड नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघून घेऊ. बघा पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय? इसवी सन 1852 मध्ये. बघा कधी रे? इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात म्हणतंय. बघा, महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती? बरोबर, साधा सोपा ऑनलाईन प्रश्न विचारलाय तर तुम्हाला सगळ्याला माहित असेल तर त्याचं उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन. बरोबर. महाराष्ट्रात पहिली नाना शंकरशेठ असतील, भाऊदाजी लाड असतील आणि दादाभाई नौरोजी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना 26 ऑगस्ट 1852ला बॉम्बे असोसिएशन स्थापन झालेली आहे. आता बाबा हे संघटना, बरोबर, ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश काय रे बाबांनो? स्थापन का केली असेल? बरोबर, आधीच्या संघटना आणि आत्ताचे पक्ष एकच आहे. आधीच्या संघटना आणि आत्ताचे पक्ष एकच आहे. आधीच्या ज्या संघटना स्थापन झाल्या त्या प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या संघटना होत्या, प्रत्येक लोकांच्या वेगवेगळ्या संघटना होत्या, प्रत्येक जातीच्या वेगवेगळ्या संघटना होत्या, प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या संघटना होत्या. लक्षात राहील. आता त्या संघटना का स्थापन झाल्या? महाराष्ट्रामध्ये पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन का स्थापन झाली? तर लक्षात ठेवा, भारतीय जनतेचे प्रश्न सरकार दरबारी गेले पाहिजेत. भारतीय जनतेवर जे अन्याय अत्याचार होते ते ब्रिटिश सरकार पुढे मांडला पाहिजे. लक्षात येतंय का? आणि पहिली गोष्ट, ब्रिटिश सरकार आपल्यावर जे साम्राज्य करतंय किंवा त्या साम्राज्याच्या माध्यमातून ब्रिटिश लोक भारतीय जनतेची जी गळचेपी करतायत, आर्थिक शोषण करतायत, त्याची आठवण ब्रिटिश पार्लमेंटला सोबत आणि ब्रिटिशांना सुद्धा झालं पाहिजे. भारतीय जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडले पाहिजेत, ह्याच्यासाठी या संघटना स्थापन झालेल्या होत्या. लक्षात राहील. त्याच्यामुळं बॉम्बे असोसिएशन बघा 26 ऑगस्ट 1852. कधी रे? 26 ऑगस्ट 1852 मुंबईला स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना. त्याच्यामध्ये बघा नाना शंकरशेठ सुद्धा होते.
नाना शंकर शेठ यांनी काही दिवस अध्यक्ष तसंच उपाध्यक्ष सुद्धा भूषवलेला आहे, लक्षात राहील. त्यानंतर दादाभाई नौरोजी सुद्धा होते, दादाभाई नौरोजी. त्याच्यानंतर भाऊदाजी लाड जे पहिले सरचिटणीस राहिले, पहिले काय राहिलेत रे, सरचिटणीस. लक्षात असू दे, काय राहिलेत रे, बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस म्हणून भाऊदाजी लाडनं काम केलेलं आहे. लक्षात ठेवताल का, लक्षात ठेवताल. आणि पहिली गोष्ट, या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष कोणी भूषवले, सन्माननीय अध्यक्ष जिजाबाई, जमशेदजी जिजाबाई. कोण रे, जमशेदजी जिजाबाई यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. लक्षात राहील. ही खाजगी संस्था, ही खाजगी संघटना कसली रे, खाजगी सोबत गुप्त सुद्धा होती. आणि या संघटनेमध्ये जास्तीत जास्त 50% जास्त पारशी समाजाचे लोक. कुठले रे, पारशी समाजाचे. लक्षात ठेवताल का, काय अडचण आहे. आणि पहिली गोष्ट, फक्त जनतेचे प्रश्नच सरकार दरबारी नाही मांडायचे, जनतेचे प्रश्नच सरकार दरबारी नाही मांडायचे, तर राज्य कारभारामध्ये हिंदी लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. बरोबर, हिंदी लोकांना जे नोकऱ्या भेटल्या पाहिजे, हिंदी लोकांचे जे काय प्रश्न आहेत ते मिटले पाहिजे. आरोग्याचा असेल, शिक्षणाचा असेल, उद्योगधंद्याचा प्रश्न असेल. लक्षात येतंय का. मग ह्याच्यासाठी ही संघटना स्थापन झालेली. आता तुम्हाला एक लक्षात ठेवा, तुम्ही जर संघटनेचं साल लक्षात ठेवलं तर तुम्हाला भरपूर गोष्टी लक्षात राहतील. बघा मी तुम्हाला सांगतो, 1873 सत्यशोधक समाज स्थापन झाला. 1873 सत्यशोधक समाज स्थापन झाला. 1867 प्रार्थना समाज स्थापन झाला. लक्षात राहील. 1875 आर्य समाज स्थापन झाला. लक्षात राहील. लक्षात राहील का. आता बघा इथं सार्वजनिक सभा आहे, महाराष्ट्रातली संघटना आहे. 1870 पुण्यात स्थापन झाली. सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी, न्यायमूर्ती रानडेंनी काढली. त्यानंतर ही दादाभाई नौरोजीची 1866 लंडन मध्ये स्थापन झालेली ईस्ट इंडिया असोसिएशन कुणी स्थापन केले, दादाभाई नौरोजी. अक्षर जरा थोडं खराब आहे, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या, जरा वेगात लिहित असताना थोडंसं खराब आहे. लक्षात राहील. आणि पहिली गोष्ट, ईस्ट इंडिया असोसिएशनची पहिली शाखा मुंबईत निघाली. बघा इथे लिहितो मी, पहिली शाखा कुठे निघाली रे, 1869 मध्ये मुंबईत निघाली. कुठे निघाली, मुंबईत निघाली. 1869 ही डेट लक्षात ठेवा. कधी, 1869 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची पहिली शाखा मुंबईत निघाली. आता ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजीनं लंडनला का स्थापन केली, तर भारतीय जनतेचे जे काय प्रश्न असतील ते ब्रिटिश पार्लमेंट पुढे मांडलं. बरोबर, भारतीय जनतेवर जे काय अन्याय अत्याचार होत आहे, भारतीय जनतेकडे राज्यकारभार करत असताना जे दुर्लक्ष केलं जात आहे, मग ती नोकऱ्याच्या माध्यमामध्ये असेल, महसूल प्रशासनाच्या माध्यमात असेल, त्यानंतर लक्षात ठेवा जी काही सरकारी नोकरी असेल किंवा सैनिकाच्या बाबतीत असेल, लक्षात राहील. ईस्ट इंडिया असोसिएशन लंडन मध्ये स्थापन झालेले. आणि राहिले बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, ही सुद्धा महाराष्ट्रातली संघटना आहे. कुठली रे, महाराष्ट्रातली संघटना आहे. आणि ती संघटना 1885 स्थापन झाली मुंबईमध्ये. कुठं स्थापन झाले रे, 1885 मुंबईमध्ये स्थापन झालेली आहे. लक्षात ठेवताल. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट, ही न्यायमूर्ती तेलंग, लक्षात राहील, दादाभाई नौरोजी आणि बद्रुबन तय्यबजी यांनी ती स्थापन केलेली आहे. लक्षात राहील. आणि या संघटनेवर मध्यम वर्गाचं वर्चस्व, सर्वसामान्य, लक्षात राहील, मध्यम वर्ग. लक्षात ठेवतात. आणि अजून एक काँग्रेसचं जे का 1885 पहिला अधिवेशन झालं मुंबईला. लक्षात ठेवतात. काँग्रेसचं पहिल्यांदा पुण्याला होणार होतं, ते मुंबईला झालं कोलारामुळे. 1885 मुंबईला काँग्रेसचं जे काय अधिवेशन झालं बघा, कोणाचं रे, काँग्रेस. त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे आयोजन कोणत्या संघटनेकडे होतं, बरोबर, काँग्रेसचं जे काय पहिलं अधिवेशन झालं, त्या पहिल्या अधिवेशनाचं जे काय आयोजन होतं त्या कोणत्या संघटनेकडे होतं, तर ते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. दाखले हा झाला बेसिक सगळ्या गोष्टी सांगितल्या. सार्वजनिक सभा न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेव जोशी यांनी ती स्थापन केली होती. सनदशीर मार्गाने भारतातील उद्योगांचं त्यांनी समर्थन केलं होतं. स्वदेशी गोष्टीचं किंवा स्वदेशी मालाचं सुद्धा समर्थन केलं. लक्षात राहील. आणि काही कालावधीनंतर सार्वजनिक सभेवर टिळकांचं सुद्धा वर्चस्व दिसून येतं. लक्षात राहील. ही झाली बेसिक. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. आता पुढचा चौथा प्रश्न काय सांगितलंय, मुंबईमध्ये
1867 प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आता मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं की 1867 प्रार्थना समाजाची स्थापना झाली. मी फक्त नॉर्मल सांगितलं होतं, हो का, लगेच पुढचा प्रश्न. बरोबर, कोणी केली? तर तुम्हाला माहित असेल प्रार्थना समाजाशी संबंधित तर्खडकर बंधू. कोण रे? तर्खडकर बंधू तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असतील. 3 तर्खडकर बंधू, ते आपण डिटेलमध्ये बघूच. लक्षात राहील. इथं तर्खडकर कोण आहे? ज्याला आपण आत्माराम पांडुरंग म्हणतो. बरोबर, आत्माराम तर्खडकर. लक्षात येतंय. ते प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते बरं का. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. लक्षात राहील. आणि प्रार्थना समाजाची स्थापना कुठं झाली? तर प्रार्थना समाजाची स्थापना झाली मुंबईला. लक्षात राहील. हे उत्तर काय आलं? 1. लक्षात ठेवता का? आता प्रार्थना समाजाबद्दल तुम्हाला डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. आता गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणलं जायचं. काय रे? लोकहितवादी. बोलघेवडे समाजसुधारक. कसले रे? बोलघेवडे समाजसुधारक. त्यांच्यावर टीका केली जायची, समाज त्यांची निंदा करायची. लक्षात ठेवता, बोलघेवडे समाजसुधारक म्हणून त्यांना हिनवलं जायचं. दादाभाई नौरोजी बद्दल ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता प्रार्थना समाजाबद्दल आपण डिटेल माहिती करून घेऊ, जेणेकरून पेपरला जर प्रार्थना समाजाबद्दल आलं तर काय अडचण नाही. हे बेसिक प्रश्न होता. चला आणि थोडंसं एक्स्ट्रा माहिती करून घेऊ. तर्खडकर बंधू, तुम्हाला 3 तर्खडकर बंधू माहिती पाहिजे. पहिले दादोबा, जे डेप्युटी कलेक्टर होते, डीसी. कोण होते रे? डीसी. आणि त्यांना एक किताब सुद्धा भेटलाय, राव बहादूर. कोणता किताब भेटलाय रे? राव बहादूर. का भेटलाय? तर भिल्लांचा उठाव मोडीत काढला म्हणून. कुणाचं रे? बघा, भिल्लांचा उठाव मोडी. कुठे डीसी होते? अहमदनगरला. कुठं होते? अहमदनगरला. ज्यावेळेस त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलं त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये भिल्लांनी उठाव केला होता आणि ते भिल्लांचा उठाव त्यांनी मोडून काढला, म्हणून त्यांना राव बहादूर पदवी देण्यात आलेली होती. आणि दादोबाचं अजून एक गोष्ट सांगायचं झालं तर दादोबांना मराठी भाषेचं जे काही व्याकरण आहे त्याच्यावर अत्यंत फार मोठं प्रभुत्व होतं. मराठी भाषेचे व्याकरण लक्षात राहील, किंवा मराठी भाषा. बरोबर, त्यांना मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा म्हणलं जातं. बघा, मराठी भाषेचं काय म्हणलं जातं रे? पाणिनी. लक्षात ठेवा दादोबाबद्दल एवढं. दादोबाचे ग्रंथ पण आहे. बरोबर, दादोबाचे ग्रंथ जर पण सांगतो लगेच तुम्हाला. दादोबाचे ग्रंथ धर्मविवेचन. कोणता रे? धर्मविवेचन. पारमहंसिक ब्राह्मधर्म हे त्यांचे 2 ग्रंथ आहेत. लक्षात असू द्या, जरी विचारला आयोगानं तरी लक्षात राहील. आता त्यानंतर पुढचं भास्कर तळखडकर घेतो मी. पुढचे कोण रे? भास्कर. दुसरे बंधू. आणि पहिली गोष्ट, हे झालमतवादी होते. लोकमान्य टिळकांचं जे काय झाल थिंकिंगचे होते. लक्षात राहील. त्यांनी ब्रिटिश सरकारवर टीका केलेली आहे आणि त्यांनी एका वृत्तपत्रामधून लिखाण सुद्धा केले, बॉम्बे गॅझेट. तर्खडकर बंधू. कोणतं रे? बॉम्बे गॅझेट मधून ते काय करायचे? लिखाण करायचे. एका नावाने लिहायचे, एक हिंदू. काय नावाने लिखाण करायचे रे? एक हिंदू या नावाने काय करायचे? ते लिखाण करायचे. लक्षात राहील. त्यानंतर राहिलेले आत्माराम पांडुरंग तर्खडकर. आत्माराम हे 3रे. बरोबर, हे पहिले अध्यक्ष. प्रार्थना समाजाचे काय रे बाबांनो? हे पहिले अध्यक्ष झालेले आहे. हे लक्षात. त्यांनी सुद्धा ब्रिटिश सरकारवर टीका केली. कोणत्या वृत्तपत्रात? बॉम्बे गॅझेट. लक्षात असू. कोणत्या वृत्तपत्रात? बॉम्बे गॅझेट. काय टीका केली? हे जे काय ब्रिटिश शासन आहे, हे ब्रिटिश जे काय शासन आहे, ब्रिटिश काय बरोबर जे शासन आहे दरोडेखोरापेक्षा वाईट. कशापेक्षा? दरोडेखोर व पेंढाऱ्यापेक्षा कसं आहे? वाईट आणि दुटप्पे. हे त्यांचं विधान आहे. लक्षात असू द्या. दुटप्पी म्हणजे 2 बाजूने बोलणं. लक्षात ठेवतात. हे वाक्य कोणाचे विचारू शकतात एक्झामला. लक्षात राहील. दादोबा झाला, भास्कर झाला, आत्माराम. ह्याला आपण तर्खडकर बंधू म्हणतो. फक्त आणि पहिली गोष्ट, हे प्रार्थना समाज का स्थापन झाला रे? हे पण आयोग प्रश्न विचारते. प्रार्थना समाज का स्थापन झाला? तर तुम्हाला माहित असेल, भारतामध्ये जे काय सामाजिक सुधारणा असेल ते जे वारं कलकत्त्यामधून आले. ब्राह्मो समाज, राजा राममोहन राय, 1828. बरोबर. आणि कलकत्त्यामध्ये जे काय सामाजिक सुधारणा चळवळी चालू होत्या आणि त्या सामाजिक सुधारणा कलकत्त्यामध्ये चालू असताना तिथल्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद असेल किंवा तिथल्या समाजसुधारकाचे जे काय काम असेल आणि त्या कामाचा जे काय प्रभाव असेल ते प्रभाव देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये पडलेला आहे. आणि ते कानाकोपऱ्यामध्ये पडत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबईला केशवचंद्र सेन यांचं व्याख्यान झालं. कुणाचं रे? केशवचंद्र सेन यांचं काय झालं रे? व्याख्यान झालं. आणि व्याख्यान जे काय महाराष्ट्रातील समाजसुधारक त्यांनी आयोजित केलं होतं. बरोबर.
आता पहिली गोष्ट ह्यांचं व्याख्यान का झालं तर जी काही परमहंस सभा होती, परमहंस सभा, हे परमहंस सभेचं कामकाज गुप्तपणे चालायचं. बरोबर, सर्वसामान्य जनतेला माहिती नव्हतं किंवा ब्रिटिश सरकारला माहिती नव्हतं परमहंस सभा काम करते सामाजिक सुधारणाच्या क्षेत्रात. लक्षात राहील, ज्यावेळेस परमहंस सभेच्या सदस्याची यादी समाजामध्ये पसरली त्यावेळेस परमहंस सभेनं काय केलं रे, हे सभा रद्द करून टाकली. लक्षात येते, सामाजिक सुधारणेची. आणि ही सभा रद्द झाल्यानंतर केशवचंद्र सेनचं मुंबईमध्ये व्याख्यान झालं. आणि केशवचंद्र सेन जे ब्राह्मण समाजाचे नेते होते त्यांचा आदर्श घेऊन जर दादाभाई आपलं ब्राह्मण समाज राजाराम मोहन रॉयच्या नेतृत्वाखाली कलकत्त्यामध्ये सामाजिक सुधारणा करू शकते तर महाराष्ट्रामध्ये आपण एखादी सामाजिक सुधारणा का निर्माण किंवा सामाजिक संघटना का निर्माण करू शकत नाही असा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील समाज सुधारकांना पडला. लक्षात राहील. आणि त्या उद्देशानुच हे 1867 मुंबईला ही प्रार्थना समाज स्थापना झाली. बरोबर. आणि प्रार्थना समाजाचा जर वारसा बघितला तर भागवत धर्माचा वारसा. कोणता रे, भागवत धर्म. आणि या प्रार्थना समाजासाठी एक वृत्तपत्र सुद्धा आहे. त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून या प्रार्थना समाजाचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला. बघा कोणतं वृत्तपत्र, सुबोध पत्रिका. कोणतं वृत्तपत्र, सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र. लक्षात राहील. आता ह्याच्यामध्ये कोण कोण होतं रे, बघा रानडे होते, त्यानंतर न्यायमूर्ती भांडारकर सुद्धा होते, प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक. बरोबर. बघा प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक, प्रार्थना समाज वैचारिक संस्थापक. आता तुम्हाला सर हे वैचारिक संस्थापक म्हणजे काय असते तर लक्षात ठेवा, प्रार्थना समाजाची प्रार्थना असेल, तत्व असेल, थिंकिंग असेल जर कुणी तयार केले तर ते भांडारकर साहेबांनी केले. वामन आबाजी मोडक, बघा वामन आबाजी मोडक. लक्षात राहील. हे सगळे प्रार्थना समाजामध्ये काय करत होते रे, कार्य करत होते. लक्षात असू द्या. बरोबर. त्यांचं एकच होतं, परमेश्वर एकच आहे. परमेश्वर काय अवतार घेत नाही, कुठलाही ग्रंथ परमेश्वराने लिहिलेला नाही, मूर्तीपूजा मान्य नाही किंवा मूर्तीपूजा करू नका. लक्षात राहील का. इथपर्यंत काय अडचण, इथपर्यंत काय अडचण आहे का, लक्षात ठेवता. चल आता आपण हे संपला त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ. चल आता पुढचा प्रश्न, पुढचा 5वा प्रश्न आहे. 5वा प्रश्न सांगितलं की लोकनिंदा सहन करून कुणी आंधळ्या व पांगळ्यांना तसंच महारोग्यांना बलमपट्टी सोबत औषध पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था केली. कोणत्या समाज सुधारक. हा महत्वाचा कीवर्ड आहे बघा, लोकनिंदा सहन करणं. बरोबर. लोकांनी त्यांच्यावर टीका केली, बरोबर, लोकांनी तुम्हाला नावं ठेवणं, बरोबर, तरी सुद्धा त्यांनी त्यांचं काम सोडलं नाही. तर तुम्हाला माहित असेल आनंदीबाई जोशी तर येणार नाही कारण त्या भारतातल्या पहिल्या डॉक्टर, भारतातील पहिल्या डॉक्टर. आणि तुम्हाला माहित असेल यांच्या पदवीदान समारंभामध्ये, पदवीदान जे काय समारंभ झालता अमेरिकेला, त्या समारंभामध्ये पंडित रमाबाई उपस्थित होते. त्यामुळं ह्यांची तर काय लोकनिंदा झालेली नाही. अनुताई वाघ ह्यांची सुद्धा लोकनिंदा झालेली नाही. यांचं एक आत्मचरित्र आहे कोसबारच्या टेकडीवरून, कोसबारच्या काय रे बाबांनो टेकडीवर. लोकनिंदा कोणाची झाला असेल, लोकांनी सगळ्यात जास्त बरोबर निंदा कोणाची केली असेल तर ती लोकहितवादी, ज्याला आपण बोलघेवडे समाज सुधारक म्हणतो, गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी. लक्षात राहील. भाऊदाजी लाड सुद्धा डॉक्टर झाले होते आणि त्यांनी कुष्ठरोग, जे काय कुष्ठरोग आहे, कुष्ठरोगासाठी एक औषध सुद्धा शोधून काढलं होतं, त्याला धन्वंतरी म्हटलं जातं. काय म्हटलं झालं रे, धन्वंतरी. तुम्हाला लगेच आठवलं असेल महारोगी आणि कुष्ठरोगी म्हणजे भाऊदाजी लाड. पण तुम्ही कधी पण बघा भाऊदाजी लाडच्या चरित्रामध्ये तुम्हाला कधी लोकांनी निंदा केली असं जाणवणार नाही. लोकनिंदा केले लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची. लक्षात राहील. आता सगळ्यात महत्वाचं गोपाळ हरी देशमुख बद्दल काय काय सांगता येईल ते बघून घेऊ. गोपाळ हरी देशमुख यांना एक पदवी सुद्धा भेटली. पदवी कोणती, राव बहादूर पदवी. कोणती पदवी भेटली, 1877 ला लॉर्ड लेटरना जो काय दिल्ली दरबार भरवला होता ब्रिटिश वैभवाचं प्रदर्शन करण्यासाठी, त्या प्रदर्शनामध्ये किंवा त्या समारंभामध्ये त्यांना राव बहादूर पदवी भेटले. त्यांनी ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलेलं आहे. आता ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं म्हणजे काय केलं तर, आणि ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलंच तसंच वेळोवेळी ब्रिटिश सरकारवर टीका करण्याचं काम सुद्धा लोकहितवादी यांनी केलेलं आहे. बरोबर. समाजामध्ये सुधारणा कशी झाली पाहिजे, समाजामध्ये असे कोणते प्रश्न आहेत त्या प्रश्नावर सरकारनं आणि सर्वसामान्य जनतेनं सुद्धा, समाज सुधारकांना सुद्धा लक्ष दिलं पाहिजे हे सांगण्याचं काम आपल्या लोकहितवादी यांनी केलेलं आहे. लक्षात राहील. आणि ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं तसेच ब्रिटिश सत्तेवर टीका केली की ब्रिटिश सत्तेचं समर्थन करत असताना त्यांनी सांगितलं भारतीय लोकांच्या कल्याणासाठी ब्रिटिश सत्ता आपल्यावर साम्राज्य करत आहे आणि ब्रिटिश सत्ता आपल्यावर साम्राज्य जी करते ती ईश्वराची देणगी आहे. बरोबर. आपलं पुण्य आहे
की आपल्यावर ब्रिटिशांचं साम्राज्य आहे, असं कुणाचं मत होतं रे? हे लोकहितवादी साहेबांचं होतं. मुद्दा क्लिअर, लक्षात राहील. आणि त्यांनी समाजासाठी प्रभाकर या वृत्तपत्रामधून, प्रभाकर वृत्तपत्र कोणाचं होतं रे? भाऊ महाजनचं, 1848. लक्षात, प्रभाकर या वृत्तपत्रामधून समाजासाठी वेगळी उपदेश किंवा मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. आणि त्याला शतपत्रे असं म्हटलं. शतपत्रे किती होते? 108. लक्षात राहील. तसंच त्यांनी लोकहितवादी मासिक सुद्धा काढले. त्यांच्या नावाचं काय रे? लोकहितवादी नावाचं काय केलं रे? मासिक सुद्धा काढलेलं आहे. ब्रिटिश सरकारचं समर्थन केलं, तसंच ब्रिटिश सरकारवर टीका करण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. लक्षात राहील. तसंच त्यांचे ग्रंथ सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लोकहितवादीचे लक्ष्मीज्ञान नावाचा एक ग्रंथ आहे. कोणता रे? लक्ष्मीज्ञान. आणि या लक्ष्मीज्ञान ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं भारताची लक्ष्मी इंग्लंडला गेली. समुद्राच्या पार गेली. भारतातली जी काय लक्ष्मी, भारतातला जो काय पैसा आहे ब्रिटिश सरकारनं बरोबर कूटनीतीच्या माध्यमातून, बरोबर साम्राज्याच्या माध्यमातून काय केलं रे? इंग्लंडला पळवला. असं कुणाचं मत होतं रे? लक्ष्मीज्ञान या पुस्तकातून लेख होता. त्यांनी ब्रिटिश सरकारवर कठोर टीका करण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. लक्षात येते. त्यानंतर ब्रिटिश सरकारला जी काय ग्रामीण भागातील जी काय दारिद्र्य, ग्रामीण भागातलं जे काय आयुष्य आहे सर्वसामान्य लोकांचं, ते दाखवण्यासाठी ग्रामरचना, बघा ग्रामीण भागातील लोकांचं आयुष्य बरोबर कसं जगते ते दाखवण्यासाठी, कोणाला दाखवायचं? ब्रिटिश सरकारला दाखवण्यासाठी ग्रामरचना नावाचा सुद्धा ग्रंथ लिहिला. तसंच त्यांनी पानिपतची लढाई हा सुद्धा ग्रंथ लिहिलेला आहे. कशाची रे? पानिपतची लढाई. लक्षात ठेवतात. हे छोटे छोटे पॉईंट जे एक्झामला विचारू शकतात. अनुताई वाघेंचं चरित्र, आत्मचरित्र, कोसबाडच्या टेकडीवर. लोकहितवादीचा मुद्दा क्लिअर केला. भाऊताजीला तुम्हाला माहिती असेल की बाबा बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस, त्यानंतर बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक सुद्धा आहेत. लक्षात ठेवताल का? त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशनच्या संस्थेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलंय. लक्षात येतंय का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झामसाठी फार महत्वाच्या आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघ. चला पुढचा प्रश्न बघून घेऊ. 6वा प्रश्न. 6वा प्रश्न जे काय जॅक्सनचा खून झाला होता. जॅक्सन खून खटल्यामध्ये खालीलपैकी कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली असं विधान आहे. तुम्हाला एक जॅक्सनचा खून खटला म्हणजे जो काय नाशिकचा प्रसिद्ध असा खटला, नाशिकचा कट खटला बरोबर. हा कधीचा आहे? 1909 आहे. आणि ह्या जॅक्सनचा खून कोणी केला? तर आनंद कानरे यांनी केला. कोण रे? आनंद कानरे. आनंद कानरेनं 21 डिसेंबर 1909 ला जॅक्सनचा खून केला होता. आणि ह्यांच्यासोबत आनंद कानरे सोबत 2 सहकारी होते. त्या 2 सहकाऱ्यांना सुद्धा फाशीची शिक्षा भेटलेली आहे. ते 2 सहकारी कोणते? तर पहिले कर्वे आणि दुसरं देशपांडे. लक्षात राहील. त्याच्यामुळे हे उत्तर येतं 1 कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे. लक्षात ठेवताल का? एक्झामसाठी फार महत्वाचं आहे. आनंद कानरे सोबत हे कर्वे आणि देशपांडे सहकारी. आणि आनंद कानरेचं बघायचं झालं तर हे वयाचे 17 वर्ष, फक्त वयाचे 17 वर्ष ते होते. किती? 17 वर्ष. आता हे जॅक्सनचा खून काय केला बाबांनो? आता हे सगळे क्रांतिकारक होते. आता क्रांतिकारकाची जी काय थिंकिंग होती, क्रांतिकारकाची काय विचारसरणी होती, त्यांचा एकच उद्देश असतं, ब्रिटिश साम्राज्य आपल्यावर राज्य करते, ब्रिटिश साम्राज्य आपल्यावर अन्याय अत्याचार करते, ब्रिटिश साम्राज्याने आपले उद्योगधंदे नष्ट केले, ब्रिटिश साम्राज्यानं किंवा ईस्ट इंडिया कंपनीनं आपल्यावर सर्वसामान्य माणसाला असेल, भारतीय जनतेला असेल, प्राण्यापेक्षा बेकार अवस्थेचं काय केलं रे? वागणूक दिलेली आहे. जर ब्रिटिश सरकार आपल्यावर शस्त्रांना राज्य करत असेल, आपण सुद्धा त्यांना शस्त्रांनाच उत्तर दिलं पाहिजे बरोबर. ते जर आम्हाला सहकार्य करायला तयार नसतील तर आम्ही सुद्धा त्यांना कुठलंही सहकार्य करणार नाही, असं क्रांतिकारकाचं मत होतं. त्यांचं एक मत होतं की बाबा ईस्ट इंडिया कंपनीचं किंवा ब्रिटिश साम्राज्याचे काय दुकान आहे, ते दुकान आम्ही इंग्लंडला जोपर्यंत सोडत नाही, जोपर्यंत सोडून माघारी येत नाही, तोपर्यंत आम्ही ह्याचा जे काय माग आहे ते सोडणार नाही. आणि जॅक्सन खून खटल्याबद्दल तर जी काय क्रांतिकारक संघटना होती ती अभिनव भारत. कोणती रे? अभिनव भारत. 1904 ला स्थापना झाली नाशिकला बरोबर. स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे काय बंधू होते बाबाराव सावरकर. कोण रे? बाबाराव सावरकर. लक्षात राहील. कारण आपले जे काही स्वातंत्र्य सावरकर तर लंडनमध्ये ते कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी गेले होते बरोबर. आणि अभिनवचं नवभारत जी काही संघटना होती त्या संघटनेचं क्रांतिकारक संघटना होती बरं का. या संघटनेचं कामकाज त्यांचे बंधू बाबाराव सावरकर पाहत होते. पण पहिली गोष्ट, ज्यावेळेस क्रांतिकारी संघटनाची धरपकड व्हायला चालू झाली त्यावेळेस बाबाराव सावरकरांचे जे काही घर असेल त्यांच्यावर जप्ती आणली.
हे लक्षात. जप्ती आणली, त्यांची मालमत्ता जप्त करून टाकली, बरोबर. त्यांच्यावर वेगळे गुन्हे नोंद झाले, त्याच्यावर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुद्धा झाली. आणि बाबाराव सावरकरांना ज्यांनी शिक्षा दिली, बरोबर, बाबाराव सावरकरांना ज्यांनी शिक्षा दिली, ती शिक्षा देणारा जे काही न्यायाधीश होते ते होते जॅक्सन. ते कोण होते रे? जॅक्सन हे न्यायाधीश होते. आताचे तुमच्या डोक्यात टूप पिटले असं कीवर्ड आहे ते, बरोबर. आणि बाबाराव सावरकरांना शिक्षा का दिली त्याचा बदला म्हणून 17 वर्षाच्या आनंद कानरेनं जॅक्सनचा खून केला. पुढचा प्रश्न घेऊन टाकू. बघा पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नामध्ये सांगितले आधुनिक भारताचा राष्ट्रीय कवी कोण? तर तुम्हाला माहिती आहे तर्खडकर, सावरकर हे तर कधी तुम्हाला ऐकलंच नसतील, बरोबर. त्यानंतर विनायक राहिलं डॅरेझो, हे भारताचा पहिला राष्ट्रीय कवी म्हणून ओळखले जातात. हे बंगाली तरुण, बरोबर, बंगाली नाही सॉरी, हे जहाल विचाराचे, लक्षात ठेवतात, जहाल विचाराचे. आणि पहिली गोष्ट आहे अँग्लो इंडियन व्यक्ती. अँग्लो इंडियन म्हणजे असा माणूस की समजा मी जर अँग्लो इंडियन असेल, जर मी भारतातला असेल तर माझी बायको परदेशात असेल. लक्षात राहील का? त्याला आपण अँग्लो इंडियन म्हणतो. ते अँग्लो इंडियन होते, जहाल विचाराचे होते. लक्षात राहील. ते तरुण बंगाल प्रांतातलेच होते. ते त्यांचं एक नाव होतं, तरुण बंगाल या नावाने त्यांना ओळखलं जायचं. कोणत्या नावानं रे? तरुण बंगाल. लक्षात असू द्या, तरुण बंगाल या नावानं काय केलं जायचं रे? त्यांना ओळखलं जायचं. लक्षात राहील का? आणि जे काही हिंदू कॉलेज काढलं होतं आपलं कोणी हिंदू कॉलेज राजाराम मोहन रायांनी जे काढलं होतं, त्या कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. जी काय फ्रेंच राज्यक्रांती झाली, कोणती रे? फ्रेंच राज्यक्रांती. फ्रेंचांनी जे काय स्वातंत्र्य मिळवलं, त्या फ्रेंच राज्यक्रांतीपासून प्रेरणा घेऊन आपल्या देशामध्ये सुद्धा क्रांती झाली पाहिजे आणि भारतातील ब्रिटिश साम्राज्य उद्ध्वस्त झालं पाहिजे, या विचाराचे हे डॅरेझो होते. लक्षात राहील. हा झाला प्रश्न. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न 8वा प्रश्न. 1857च्या उठावाचे खालीलपैकी कोणते परिणाम विचारले? तर बघा, कंपनीच्या शासनाचा शेवट, बरोबर. कंपनीच्या विरुद्धच भारतीय जनतेने काय केलं रे? कंपनीच्या शासनाचे शेवट, बरोबर. कारण तुम्हाला माहिती असेल 1757 पासून ते 1857 पर्यंत आपल्यावर कंपनीचं साम्राज्य होतं, बरोबर, ईस्ट इंडिया कंपनीचं. आणि या 100 वर्षामध्ये कंपनीची जी काय धोरणं होती, त्या धोरणाच्या विरुद्ध भारतीय जनतेमधील भरपूर घटक दुखावले गेले होते. सैनिक असतील, संस्थानिक असतील, बरोबर. त्यानंतर शेतकरी असतील, त्यानंतर ज्यांना शेतजमीन आहे असे असतील, कामगार असतील. लक्षात येते का? समजतंय? असे भरपूर घटक धर्माच्या बाबतीत असं लक्षात राहील. असे भरपूर घटक की बाबा ते दुखावले होते. आणि ते दुखावल्यानंतर की बाबा आम्हाला ही सत्ता नकोच आणि आम्हाला आमची सत्ता आणायची, स्वतःची सत्ता आणायची म्हणून उलथून टाकण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे 1857. मग या 1857चा उठाव झाल्यानंतर 1857चा उठाव सक्सेसफुल झाला नाही, मान्य आहे, बरोबर. 1857चा जे काय परिणाम असतील की 1857चा उठाव देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात झाला नाही, मान्य आहे. पण 1857च्या उठावाचा जो काय परिणाम होता तो एवढा मोठा होता की 100 वर्ष जी कंपनी आपल्यावर राज्य करत होती त्या कंपनीचं साम्राज्य भारतामधनं रद्द झालं. लक्षात येते? ते साम्राज्य काय झालं रे? नष्ट झालं. लक्षात राहील. त्याच्यामुळं प्रमुख सगळ्यात महत्वाचा परिणाम हा असा, बरोबर. हे परिणाम बरोबर आहे. त्यानंतर भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या जात नाही. 1857च्या उठावाचा परिणाम नाही, दिल्या जाणार. 1857चा परिणाम जो झाला त्याच्यामध्ये जे काय 1 नोव्हेंबर 1858ला जे काय लॉर्ड कॅनिंगचा जाहीरनामा होता अलाहाबादला, त्याच्यामध्ये सांगितलं देणार, म्हणजे हा परिणाम येणार नाही, बरोबर. हा चुकीचा परिणाम. त्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा भेटली, बरोबर. राष्ट्रवाद्याची प्रेरणा भेटली. सैन्याची पुनर्रचना करण्यात आली, बरोबर. बंगाल प्रांतामध्ये 1-2, बरोबर. बंगाल प्रांतामध्ये 1-2 आणि इतर प्रांतामध्ये 1-3. इतर जे काय प्रांत होते इतर प्रांतामध्ये किती रे? 1-3 असं, म्हणजे 1 ब्रिटिशामागं 2 भारतीय सैनिक, इथं 1 ब्रिटिशामागं 3 भारतीय सैनिक असं प्रमाण दिलेलं होतं. लक्षात ठेवता, बरोबर. बघा बी कधीच येणार नाही. बी कुठे तिथं कट करत चालला, बी इथं गेला, बरोबर. इथला बी गेला, बरोबर. इथला पण बी गेला, उत्तर आलं ACD. लक्षात राहील. आता 1857 उठावाचे परिणाम किंवा 1857चा उठाव का झाला बाबांनो, कोणत्या घटकांचं, राजकीय कारण, सामाजिक कारण, आर्थिक कारण. लक्षात राहील. 1857च्या उठावाबद्दल थोडंसं माहिती करून घेऊ, कारण 1857चा उठाव होण्यासाठी धार्मिक कारण पण महत्वाचं आहे
1857 उठाव होण्यासाठी तात्कालिक ज्याला आपण एलिफंट बंदूक म्हणतो ते कारण सुद्धा महत्वाचं आहे. 1857 उठाव होण्यासाठी जे काय धर्मामध्ये कंपनीनं जे काय हस्तक्षेप केला होता ते सुद्धा कारण आहे, लक्षात ठेवता आलं का. त्यानंतर राजकीय कारण सुद्धा आहे. कंपनीने काय केलं तरी कोणत्या पण मार्गानं जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ताब्यात येण्यासाठी, मग युद्धाचं कारण असेल, दत्तक वर्षाचं असेल, लक्षात येते का, गैरकारभाराचं असेल, त्यानंतर भरपूर गोष्टी, बरोबर, सूड नीतीचं असेल, त्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रदेश काय केलं तरी कंपनीच्या ताब्यात आणला होता. त्यानंतर ज्याला आपण आर्थिक कारण म्हणतो, महसुलासंबंधी जी काय ब्रिटिश सरकारनं किंवा कंपनीची काय महसूल प्रशासन, बघा 1857 उठावचे जे काय परिणाम असतील ते परिणाम बघून घेऊ. त्याच्या आधी तुम्हाला कारणं जर बघायला झालं, बरोबर, राजकीय कारण आहेत, संस्थानिकांची राज्य गेली, सैनिकांच्या नोकऱ्या गेल्या, बरोबर, सामाजिक कारण आहेत, समाजामध्ये ईस्ट इंडिया कंपनी काय करायची, भेदभाव करायची, भारतीयांना रानटी जनावरासारखं वागवायचे. असे धार्मिक कारण, भारतामध्ये कोणत्याही धर्माचा प्रसार करण्यास किंवा ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यास परमिशन भेटले 1813ला, बरोबर. आणि पहिली गोष्ट, धर्मासंबंधी जाचक नियम त्यांनी लागू केलेला आहे, लक्षात राहील. त्यानंतर आर्थिकामध्ये जी काय उद्योगधंदे असतील ते उद्योगधंदे बंद पाडले आणि जी काय महसूल संबंधीची जी काय कायमदार असेल, रयतवाला असेल, रयतवारी असेल, नाहीतर महालवारी, लक्षात राहील. हे सगळं कारण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आता आपण परिणामाचं बघून घेऊ. 1857चा उठाव झाल्यानंतर 1 नोव्हेंबर 1858ला, बघा कधी रे, बघा 1 नोव्हेंबर 1898ला राणी व्हिक्टोरिया यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. राणी व्हिक्टोरियाचा अलाहाबाद इथे जाहीरनामा प्रसिद्ध झाला, बरोबर. आणि अलाहाबाद इथं जाहीर कोणी केला रे, कोणी वाचून दाखवला, लॉर्ड कॅनिंग. कोणी वाचून दाखवला, लॉर्ड कॅनिंग यांनी वाचून दाखवलेला आहे, लक्षात ठेवता आलं का. मोस्ट आयएमपी पॉईंट. बघा, अलाहाबाद इथं लॉर्ड कॅनिंगने काय केलं तरी जाहीरनामा वाचून दाखवलं. त्याच्यामध्ये सांगितलं कंपनीची राजवट जास्त झालेला आहे. आज काय झाला रे, कंपनी राजवट रद्द झालेली आहे. इथून पुढे तुमच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचं वर्चस्व असेल, बरोबर. इथून पुढे कोणाचं रे, ब्रिटिश पार्लमेंट, राणीचं वर्चस्व असेल. इथून पुढे ब्रिटिश पार्लमेंटचं साम्राज्य असेल, लक्षात राहील. हा मोस्ट आयएमपी पॉईंट. त्यानंतर ब्रिटिश सरकार धर्मामध्ये हस्तक्षेप करणार नाही. हस्तक्षेप काय करणार नाही रे, करणार नाही. लक्षात. नोकऱ्या देताना बघा, सरकारी नोकरी देताना गुणवत्ताच हा आधार घेण्यात येईल. अरे बाबांनो, गुणवत्ता हाच आधार काय करण्यात येईल, घेण्यात येईल. त्यानंतर सैन्याची सुद्धा पुनर्रचना करण्यात आली. सैन्याची सुद्धा काय केली रे, पुनर्रचना केलेली आहे. कारण जी काय तोफखाना असेल, तोफखाना, ते तोफखान्यामध्ये जे काय तोफखान्याचा प्रमुख असेल तो ब्रिटिश अधिकारीच असेल आणि भारतीय लोकांना सैन्यामध्ये फक्त सुभेदाराचं पद, सुभेदारापेक्षा वरचं पद त्यांना दिलं जात नसायचं. लक्षात राहील का. लक्षात ठेवताल. एक्झामला ह्याच्यावर सुद्धा प्रश्न निघाले काय हरकत नाही. तुम्हाला माहिती आहे आधी गव्हर्नर जनरल होता, बरोबर. एकच मिनिट. आधी कोण होतं रे, गव्हर्नर जनरल. हे पद रद्द करण्यात आलं आणि त्याच्या जागी काय आलं रे, व्हाईसराय. त्याच्या जागी काय आले, व्हाईसराय. लक्षात राहील. आणि व्हाईसराय, पहिले व्हाईसराय कोण होते, लॉर्ड कॅनिंग. आणि व्हाईसराय आणि त्यानंतर अजून एक पद आले, भारत मंत्री, सेक्रेटरी ऑफ इंडिया. भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं कारण हे भारत मंत्री डायरेक्ट राणीचा खाजगी प्रतिनिधी होता. लक्षात ठेवतात. आणि पहिले भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले. कोण रे, लॉर्ड स्टॅनले. लक्षात देते. आणि पहिली गोष्ट, या भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी इंडिया कौन्सिल, 15 सदस्याचं इंडिया कौन्सिल नियुक्त करण्यात आलेलं आहे. तुमच्या लक्षात असू दे. किती सदस्याचं रे, 15 सदस्य. लक्षात राहील. व्हाईसराय किंवा भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी. मुद्दा क्लिअर. ह्या गोष्टी एक्झामला विचारू शकतात. हे झालं 1857 उठावाचे महत्वाचे परिणाम. लक्षात ठेवताल का. आणि पहिली गोष्ट, 1857च्या उठावानंतर हिंदू आणि
मुस्लिम या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम कोणी केलंय तर ते इंग्रजांनी केलंय. आता बाबा काय हिंदू आणि मुसलमानामध्ये फूट का पाडली तर 1857च्या उठावाचं वैशिष्ट्य काय असेल तर हिंदू आणि मुस्लिम एकत्र लढले. हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य. लक्षात राहील. मोस्ट टाइम पॉईंट माझा सांगायचा राहिला होता. लक्षात ठेवता मोस्ट टाइम. चला पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न नववा प्रश्न सांगताय की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं चौथं अधिवेशन कधी झालं. बघा पहिलं अधिवेशन 1885 ला, दुसरं अधिवेशन 1886 ला, तिसरं अधिवेशन 1887 ला आणि चौथं अधिवेशन 1888 ला. हे झालं अलाहाबाद या ठिकाणी. लक्षात राहील. पहिलं अधिवेशन कुठे झालं रे 1885 ला. हे कुठे 1887 ला. लक्षात राहील. बरोबर. बघा हे मुंबईला झालेले, त्यानंतर कलकत्त्याला झाले, हे मद्रासला झाले आणि कुठे झाले रे अलाहाबाद. लक्षात राहील. लक्षात ठेवताल का पहिले चार. त्यानंतर 1889 एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल जर पेपरला आलं तर, नाही विचारणार पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिले 5 1889 मुंबईला झाले. लक्षात राहील. हे अलाहाबादला अधिवेशन झाले. आणि तुम्हाला माहिती असेल काँग्रेसचं अधिवेशन डिसेंबर महिन्यात होत असायचं. कधी रे डिसेंबर महिन्यात काँग्रेसचं अधिवेशन होत असायचं. लक्षात राहील. अलाहाबाद हे उत्तर आहे. आता थोडंसं आपल्याला ह्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती करायची म्हणून थोडंसं मी जरा एक्स्ट्रा माहिती सांगून टाकतो. बघा काँग्रेसचे अधिवेशन घेऊ. महत्वाचे अधिवेशन. बघा पहिलं अधिवेशन 1885 ला मुंबईला झालेलं. त्याचे अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. पहिले भारतीय ख्रिश्चन, कारण त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. तुम्हाला माहित असेल ह्याच्यामध्ये 72 सदस्य होते. किती सदस्य रे 72 सदस्य आलेले होते. त्यानंतर दुसरं 1886 कलकत्त्याला झालं. ते जे दादाभाई नौरोजी होते पहिले पारशी. दादाभाई पहिले पारशी अध्यक्ष. त्यानंतर तिसरं 1887 मद्रासला झालेलं बद्रुबन तय्यबजी. हे पहिले मुस्लिम होते. अरे बाबांनो हे पहिले मुस्लिम होते. लक्षात ठेवताल का. आणि त्यानंतर चौथं 1888 जे आता आपण बघणार आहे ते अलाहाबाद. बरोबर. आणि अलाहाबादला अध्यक्ष हे झालं जॉर्ज यूल. पहिले ब्रिटिश. पहिले काय रे ब्रिटिश. लक्षात राहील का. महत्वाचं आहे. बरोबर. आणि 1889 ला मुंबईला झाले वेडरबर्न. हे सुद्धा इंग्रजच होते. हे सुद्धा काय होते रे इंग्रजच होते. लक्षात राहील का. हे महत्वाचं आहे. एक्झामला विचारू शकतात. ठीक आहे. आणि पहिली गोष्ट 1888 जे काय अधिवेशन झालं या अधिवेशनासाठी जागा मिळू नये म्हणून ब्रिटिश सरकारनं प्रयत्न केला. जागा मिळू नये म्हणून कुणी प्रयत्न केला तर ब्रिटिश शासनाने काय केलं तर प्रयत्न केलेले आहेत. लक्षात असू द्या. ब्रिटिश शासनाने काय केलं म्हणजे काँग्रेसचे जे काय अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला जागा भेटू द्यायची नाही, परवानगी द्यायची नाही अधिवेशनासाठी, असं कोणाची थिंकिंग होती रे ब्रिटिश शासनाची थिंकिंग होती. त्यानंतर तुम्हाला माहित असेल जे काय डफरीन होते डफरीन 1888 पासून डफरीनने काय केलं रे 1888 पासून सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना काँग्रेसच्या संघटनेत काँग्रेसमध्ये सहभाग घेण्यास बंदी घातली. काँग्रेसमध्ये सहभाग घेण्यास काय घेतलं रे बंदी घातली. लक्षात राहील. आणि ह्याच अधिवेशनामध्ये जी काय सर सय्यद अहमद खान असतील सर सय्यद अहमद खान यांनी काय सांगितलं काँग्रेसमध्ये मुस्लिमांना सांगितलं मुस्लिम लोकांना काँग्रेसपासून दूर राहायला सांगितलं. काँग्रेसपासून काय राहायला सांगितलं दूर. त्यामुळं हे अधिवेशन फार महत्वाचं आहे. एक्झामला याच्यावर प्रश्न विचारायला काही हरकत नाही. आणि जे काय हे 1879 मुंबई अधिवेशन वेडरबर्नला टिळकांनी पहिल्यांदा सहभाग घेतला. टिळकांचं हे पहिलं अधिवेशन या अधिवेशनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. लक्षात राहील. आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा 10 महिला समावेश.
किती महिला रे? 10 महिला समाविष्ट होत्या, लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 4 होत्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या किती होत्या रे? 4. त्यातल्या बघा पंडित रमाबाई, काशीबाई कानिटकर, हा प्रश्न विचारला बरं का. काशीबाई कानिटकर हे झाले 2. अजून 2 महिला आहेत. शेवंतीबाई आणि शांताबाई. बघा, पंडित रमाबाई, काशीबाई कानिटकर, शेवंतीबाई आणि शांताबाई. लक्षात राहील, या 4 महिला पहिल्यांदा आलेल्या. लक्षात राहील, हे पहिले 5 अधिवेशन एक्झामसाठी फार महत्वाचे. त्यानंतर जे महत्वाचे ते सांगतो मी तुम्हाला. अधिवेशन जे पेपरसाठी खरंच फार महत्वाची आहेत. तुम्हाला माहित असेल 1920 असहकार चळवळ. 1920 काय रे भावांनो? जी असहकार चळवळ जे काय नागपूरला अधिवेशन झालं. कुठं रे? नागपूरला. त्यानंतर बघा 1917 लखनौला अधिवेशन झालेलं. बरोबर, लखनौला अधिवेशन झालं होतं. हिंदू आणि मुस्लिम मध्ये फूट पडली. हिंदू आणि मुस्लिम मध्ये फूट. तसंच जहाला आणि मोवाळामध्ये सुद्धा फूट पडलेली. जहाला आणि मोवाळामध्ये काय किती रे? फूट पडलेली होती. बघा 1920 अधिवेशन लक्षात ठेवा. त्यानंतर 1907 अधिवेशन लक्षात ठेवा सुरतला. बरोबर, ही फूट पडली. कुणाकुणामध्ये फूट पडली रे? बघा, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पडली होती. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये. बरोबर, तसंच जहाल आणि मवाळ या जे काही विचारसरणीचे नेते होते त्यांच्यामध्ये सुद्धा फूट पडली होती. आणि पहिले जहालांना काँग्रेसमधून हाकलून देण्यात आलं होतं, लक्षात असू द्या. ठीक आहे. याचे अध्यक्ष रासबिहारी बोस होते. कोण होते रे? रासबिहारी बोस होते. लक्षात असू द्या, रासबिहारी बोस. काय अडचण इथपर्यंत? काय अडचण आहे का? बरोबर, रासबिहारी घोष. घोष आहे बरं का, ते बोस नाही. लक्षात असू द्या, रासबिहारी घोष. ठीक आहे. तसंच 1916चं एक अधिवेशन आहे, लखनौ अधिवेशन, महत्वाचं आहे. याच्यामध्ये जहाल आणि मवाळ एकत्र आले. जहाल व काय रे बाबांनो? मवाळ एकत्र. लक्षात ठेवतात बाबू अंबिकाचरण मुजुमदार. लक्षात राहील, लक्षात ठेवतात का? त्यानंतर 1917ला कलकत्त्याला अधिवेशन झालं. कोलकात्याला पहिली महिला अध्यक्ष. काय रे बाबांनो? पहिली महिला अध्यक्ष विचारू शकतात. ॲनी बेझंट. कोण रे? ॲनी बेझंट. लक्षात असू द्या. आणि त्यानंतर 1925ला जे काय कानपूरला अधिवेशन झालं बघा. 1925ला कानपूरला पहिली भारतीय महिला अध्यक्ष. पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण रे? सरोजिनी नायडू. लक्षात असू द्या, सरोजिनी नायडू. ठीक आहे. 1917 झालं, 1925 झालं, 1916 झालं, 1907 झालं, 1920 मधला. ठीक आहे. सोबत महात्मा गांधी 1924 बेळगावला जे अधिवेशन झालं त्याचे महात्मा गांधी अध्यक्ष होते. एकाच अधिवेशनाचे बरं का, एकाच अधिवेशनाचे अध्यक्ष होते. लक्षात असू द्या. त्यानंतर खेड्यातलं पहिलं अधिवेशन बघा. त्यानंतर पंडित नेहरूची काय अधिवेशन बघून घेऊ. पंडित नेहरूची जी काय अधिवेशन आहे ती एक्झामसाठी फार महत्वाची आहे, तर चला ते बघू. त्याच्यामध्ये बघा 1929ला जे अधिवेशन झालं लाहोरला, या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला. आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव. बरोबर. आणि पहिला स्वातंत्र्य दिन साजरा. पहिला स्वातंत्र्य दिन काय केला रे? साजरा करण्यात आला. कोणत्या नदीच्या काठी? रावी नदीच्या काठी. कधी केला रे? 26 जानेवारी 1930ला. लक्षात ठेवतात. आणि संपूर्ण स्वातंत्र्य ठराव. त्यानंतर 1936ला ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन. ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन कुठे झालं? तर जळगावला झालं होतं, महाराष्ट्रामध्ये. तिथे सुद्धा त्यांनी अध्यक्ष बसवलेलं आहे. लक्षात राहील. त्यानंतर 1936ला
लखनौ या अधिवेशनामध्ये समाजवादाचा काय केलं तरी पुरस्कार केला समाजवाद. लक्षात असू द्या. ठीक आहे. हे 3 अधिवेशन पंडित नेहरू बद्दल महत्वाचं केलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊ. चला पुढचा प्रश्न घेऊ. 10वा प्रश्न. 15 प्रश्न आहेत त्यातला आता हा 10वा प्रश्न. 10वा प्रश्न विचारलाय मुलींची शाळा. महात्मा फुले तुम्हाला लगेच मुलींची शाळा म्हणले तुम्हाला लगेच महात्मा फुले आठवतात. बरोबर, महात्मा फुलेच. मुलींची शाळा सुरू करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना बरोबर खालीलपैकी कोणी सहकार्य केलं. बरोबर, सहकार्य केलं आणि सहकारी वेगळा फरक आहे. सहकारी म्हणजे त्यांचे मित्रपरिवार. लक्षात घेत आहे. सहकारी म्हणजे काय रे, त्यांचे मित्रपरिवार की बाबा मुलींची शाळा काढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत कोणते सहकारी होते म्हणजे त्यांचे मित्र कोण कोण होते. बरोबर, सहकार्य म्हणजे मदत. सहकार्य म्हणजे काय रे, मदत. हे छोटे प्रश्न आहेत, छोटा पॉईंट आहे. आयोग तुम्हाला ह्याच्यावरच फिरवू शकतो. बरोबर, आयोग तुम्हाला ह्या 2 शब्दावरच फिरवू शकतो, सहकार्य आणि सहकार्य. बघा तुम्हाला काय विचारले, कोणत्या व्यक्तीनं मुलींची शाळा करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना सहकार्य केलं किंवा मदत केलं. बघा त्यांचे तुम्हाला माहित असेल. बघा परांजपे हे त्यांचे जिगरी दोस्त होते, ह्यांनी सुद्धा मदत केली. बरोबर, त्यानंतर गोवंडे सदाशिव बल्लाळ गोवंडे हे सुद्धा त्यांचे जिगरी दोस्त होते. लक्षात राहील. त्यानंतर भवाळकर हे सुद्धा त्यांचे जिगरी दोस्त होते. लक्षात राहील का. बघा त्यानंतर ठोसर यांनी सुद्धा मदत केली. थत्ते यांनी सुद्धा मदत केली. विल्यम जोन्स यांनी सुद्धा मदत केली. वाळवेकर यांनी सुद्धा मदत केली. हाटे यांनी सुद्धा मदत केली. म्हणजे काय रे बाबांनो, सर्वांनी. बघा विल्यम जोन्सनं 100% मदत केली. विल्यम जोन्स आणि ठोसर. लक्षात राहील. विल्यम जोन्स जर तुम्हाला माहित असेल की बाबा विल्यम जोन्सनं 100% मदत केली तर बघा जिथं डी नाही ती पर्याय कट करा. इथं डी नाही. बरोबर, इथं डी नाही हा पर्याय पण कट झाला. इथं राहिला. तुम्हाला माहिती आहे परांजपे आणि हाटे ही वेगळी व्यक्ती आहेत. लक्षात, हाटे यांनी सुद्धा मदत केली. समजतंय. त्यामुळं बघा इथं हाटे आहे. बरोबर, इथं ये नाही म्हणून हा पण लक्षात राहील. वरीलपैकी सर्व लोकांनी महात्मा फुलेंच्या मुलींची शाळेसाठी मदत केलेली आहे. आता हे थोडंसं एक्सप्लेन करू चांगल्या रीतीने. ठीक आहे. हा क्वेश्चनच पुसून टाकतो म्हणजे तुम्हाला जर पेपर आयोगाला प्रश्न आला तर तुमचं चुकून. त्यांचे 3 जिगरी दोस्त होते बरं का, ब्राह्मण मित्र 3. ते 3च बघू. आता बघा मी हेडलाईन लिहितो महात्मा फुले. काय रे, बरोबर त्यांचे सहकारी म्हणजे मित्रपरिवार कोण कोण आहे. बघा इथे काय लिहिलं मी, मुलींची शाळा काढण्यासाठी. बरोबर, बघा 3 जिगरी दोस्त आहेत. कोणते सदाशिवराव गोवंडे, बरोबर. त्यानंतर बघा सखाराम परांजपे, त्यानंतर वाळवेकर हे त्यांचे 3 जिगरी दोस्त बरं का. वाळवेकर हे 3 ब्राह्मण मित्र जिगरी दोस्त. लक्षात ठेवतात. त्यानंतर अजून कोण होते रे, भवाळकर आणि चिपळूणकर. बघा भवाळकर आणि अण्णासाहेब चिपळूणकर. लक्षात ठेवतात. बघा यांनी काय केलं रे, म्हणजे सहकारी होते. ते त्यांचे मित्रबंधू होते. त्यानंतर आता बघा सहकारी कुणी सहकार्य केलं. त्याच्यामध्ये गोवंडे, वाळवेकर आणि परांजपे. बघा गोवंडे, वाळवेकर आणि परांजपे. लक्षात ठेवायचे 3 ब्राह्मण मित्र होते. ते महात्मा फुलेच्या प्रत्येक कामामध्ये सपोर्ट करायचेच. किंवा बघा मित्र आपल्या कायम पाठीराखा असतो. बरोबर म्हणतो का नाही, माझा पाठीराखा. बरोबर, हे 3 ब्राह्मण मित्र महात्मा फुलेच्या प्रत्येक कामात सहकार्य करत होते. त्यामुळे त्याचं कीवर्ड झालं सहकार्यामध्ये वाळवेकर येणार. बरोबर, त्यानंतर परांजपे सुद्धा येणार. सखाराम परांजपे सुद्धा येणार. लक्षात राहील. त्यानंतर गोवंडे सुद्धा येणार कारण हे जिगरी दोस्त आहेत. हे कधीच त्यांना मागं सोडणार नाहीत. लक्षात राहील का. अजून कोण होतं रे, बघा सदाशिव हाटे. बघा हे नवीन आहेत बरं का, म्हणजे ते तुम्हाला लक्षात ठेवा. हाटे यांनी सुद्धा काय केलं रे, सहकार्य केले. त्यानंतर विष्णुपंत थत्ते. बघा हे नवीन आहे. थत्ते हाटे काय आडनाव आहेत. बरोबर, केशव भवाळकर. बघा भवाळकर हे सहकारी सुद्धा होते बरं का, त्यांचे सहकारी म्हणजे मित्र. लक्षात राहील. आणि जोन्स
कोण रे? जॉन्स. लक्षात ठेवता बघा, या सगळ्यांनी त्यांना हेल्प केलेली आहे, मदत केलेली आहे. लक्षात असू द्या. मोस्ट एमपी सहकारी झालं, सहकार्य झालं. त्यानंतर महात्मा फुलेंनी जी काय मुलींची शाळा काढली होती त्यासाठी समिती नियुक्त केली होती. त्या समितीमध्ये कोण कोण सदस्य होतं त्याच्यावर सुद्धा तुम्हाला एक्झामला प्रश्न विचारायला काय हरकत नाही. आता तुम्हाला सहकार्यावर विचारलाय, ह्याच्यानंतर सहकारी विचारतील आणि आता समितीवर सुद्धा प्रश्न विचारतील. लक्षात राहील का? बघा, समितीमध्ये गोवंडे आणि वाळवेकर होते, परांजपे नव्हते. लक्षात ठेवायचं. समितीमध्ये कोण नव्हते रे? सखाराम परांजपे नव्हते. मोस्ट एमपी पॉईंट इथं IMP लिहितो तुम्ही. लक्षात राहील. कार्यकारी समिती होती महात्मा फुलेंच्या शाळेसाठी, ज्या समितीच्या मार्फत, त्या समितीच्या नियोजनाच्या मार्फत काय केलं जायचं रे? महात्मा फुलेंच्या शाळेचं काम चाललं जायचं. कार्यकारी समितीमध्ये सखाराम परांजपे नव्हते. म्हणजे कोण असणार? गोवंडे असणार, वाळवेकर सुद्धा असणार. लक्षात राहील. त्यानंतर बघा, अण्णा सहस्रबुद्धे, हे नवीन नाव आहे. अण्णा सहस्रबुद्धे. त्यानंतर बापूराव मांडे, विष्णू भिडे. हे नाव वेगळे आहेत नवीन. बापू मांडे, बापूरावजी मांडे. मांडे, भिडे, सहस्रबुद्धे हे नवीन नाव आहेत बरं का. हे काय रे? नवीन नाव आहेत. त्यानंतर अण्णासाहेब चिपळूणकर नाही, कृष्णशास्त्री चिपळूणकर, वेगळं नाव आहे. बरोबर. आणि त्यानंतर राहिलेले विष्णूशास्त्री पंडित. मोस्ट IMP पॉईंट, विष्णूशास्त्री पंडित. महाराष्ट्राचे विद्यासागर, विधवा पुनर्विवाह कायदा करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रयत्न केलेला आहे. लक्षात ठेवा, एक्झामला फार विचारू शकतात. झालं, सहकारी झालं, सहकार्य झालं आणि समिती पण झालं. त्याच्यामध्ये परांजपे होते. मोस्ट IMP जे आयोग विचारू शकतो. लक्षात राहील. काय रे बाबांनो? ज्याच्यावर आयोगाला प्रश्न विचारू शकतात की परांजपे नव्हते, सहकारी झालं, सहकार्य झालं आणि समिती सुद्धा झालेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न. ब्रिटिश काळामध्ये जी काही रयतवारी पद्धत होती महसुलासंबंधी, तिचा प्रारंभ कुठं झाला? बरोबर. तर बघा, तुम्हाला मद्रास, मुंबई, बंगाल, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, कलकत्ता. आता तुम्हाला हे कलकत्ता, बंगाल तुम्हाला आठवले की लगेच तुम्हाला आठवत असेल कायमधारा पद्धत. कोणती रे? कायमधारा, जे कॉर्नवॉलिसची होती. लक्षात राहील. आणि मद्रास प्रांतामध्ये सगळ्यात आधी, मद्रास आणि मुंबई प्रांतामध्ये रयतवारीचा प्रारंभ झालेला आहे. बरोबर. महसूल गोळा करणे, महसुलासंबंधी. बरोबर. ज्याला आपण टॅक्स म्हणतो, शेती टॅक्स. बरोबर ना? किंवा शेतसारा. पण एक लक्षात ठेवा, आपल्यावर कंपनीचं साम्राज्य यायच्या आधी, म्हणजे कंपनीच्या काळामध्ये जे काय महसूल गोळा करायचे किंवा ब्रिटिश शासनाच्या काळामध्ये जे महसूल गोळा करायचे, आणि बरोबर, आणि ब्रिटिश शासन यायच्या आधी जे आपले राज्यकर्ते, बरोबर, राजे राजवाडे महसूल गोळा करायचे, त्याच्यामध्ये फरक आहे. बघा, तुम्ही म्हणता सर कसा? तर बघा, जे आपले राजे राजवाडे होते ते शेतकऱ्याकडून शेतसारा वसूल करायचे किंवा गोळा करायचे. पण पहिली गोष्ट, असं आपल्या जे काय राज्यकर्ते होते त्यांनी असं काही बंधनच ठेवलं नव्हतं की बाबा शेतसारा पैशामध्ये दिला पाहिजे. त्यांचं असं मत होतं किंवा राज्यकर्त्यांनी काही प्रमाणात शेतसारा पैशाच्या स्वरूपात घेतला जायचा आणि काही प्रमाणात धान्याच्या स्वरूपात घेतला जायचा. बरोबर. आणि समजा सामान्य शेतकऱ्यावर जर संकट आलं, बरोबर, दुष्काळ आला, महापूर आला, तर त्या काळामध्ये शेतसारा माफ सुद्धा व्हायचा. लक्षात. कंपनीचं साम्राज्य आपल्यावर आलं, कंपनीनं आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली, त्यानंतर ब्रिटिश साम्राज्य आपल्यावर स्टार्ट झालं. त्यावेळेस कंपनी किंवा ब्रिटिश साम्राज्याचं महसुलासंबंधी जी काही धोरण होतं, जी पॉलिसी होती, त्याच्याबद्दल जर थोडेसे 2-4 मुद्दे सांगायचं झालं तर ब्रिटिश सरकारनं किंवा कंपनीने ठरवलं की बाबा आम्हाला महसूल रोखणे पाहिजे, आम्ही धान्याच्या स्वरूपात महसूल घ्यायला नाही. बरोबर. आणि महसूल हा सक्तीने भरावाच लागल. जो शेतकरी महसूल भरणार नाही त्याची जमीन जप्त केली जाईल. बरोबर. आणि पहिली गोष्ट, समजा एखादं संकट शेतकऱ्यावर आलं तर शेतसारा माफ केला जाणार नाही. तुम्हाला कर्ज काढून, काही पण करून, जमीन गहाण ठेवून कर्ज काढून, कर्ज बाजारी होऊन काय करावं लागेल रे? तुम्हाला दिलेल्या मुदतीमध्ये शेतसारा भरावंच लागल. येत लक्षात. ही रयतवारी पद्धत म्हणजे की जी काय महसूल सरकारला भेटणार आहे ते प्रत्यक्ष जनतेकडून भेटणार होतं. म्हणजे प्रत्यक्ष जनताच काय करणार होते?
प्रत्यक्ष शेतकरी काय करणार होते, सरकार दरबारी जाऊन आपला टॅक्स भरणार होते. लक्षात राहील. आता त्याच्या पद्धती सुद्धा आहेत, ते आपण बघून घेऊ, जी काय महसुलासंबंधी पद्धती आहेत ते. ठीक आहे. छोटे छोटे पॉइंट आहेत जे एक्झाम साठी फार महत्वाचे आहेत. बघा, महसुलासंबंधी पहिली कायमधारा पद्धत, बरोबर, त्यानंतर रयतवारी पद्धत आणि तिसरी महालवारी पद्धत. या कालावधीमध्ये शेतसारा निश्चित असायचा. शेतसारा कसा असायचा रे, निश्चित असायचा. आणि या पद्धतीमध्ये जमिनीचे जे काय मालक असतील ते जमिनीचे मालक कोण असायचे रे, जमीनदार. कोण असायचे, जमीनदार. लक्षात ठेवा. बघ, शेतकरी आपला शेतसारा जमीनदाराकडे देतील, बरोबर, आणि जमीनदार आपला शेतसारा सरकारकडे देतील. लक्षात राहील. आता ह्याच्यामध्ये शेतसाऱ्याने सुद्धा वेळेवर जर शेतसारा भरला नाही तर जमीनदार काय करायचे, जमीन जप्त करायचे. किंवा जमीनदाराने जर वेळेवर शेतसारा भरला नाही तर सरकार त्याची जमीन किंवा त्याचं जे काही जहागीर आहे ते जप्त करून टाकायचं. लक्षात राहील. बघा, ही कायमधारा पद्धतीची सुरुवात 1793 मध्ये बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतात झाली. लक्षात राहील. बरोबर. निश्चित कसा होता रे, निश्चित होता. लक्षात राहील का. आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसने काय केलं तरी सुरुवात केली होती. लक्षात असू द्या. कॉर्नवॉलिस ज्यांनी पोलीस दल निर्माण केलं, काय रे, ज्यांनी पोलीस दल निर्माण केलं, अखिल भारतीय सेवा निर्माण केली, हे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लक्षात राहील. 19% भूभागामध्ये. किती रे, फक्त 19% भूभागामध्ये ही कायमधारा पद्धत महसूल घेण्यासंबंधी काय सरकार अवलंबायचं. त्यानंतर रयतवारी. ही रयतवारी हे 1820 मध्ये आसाम, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी. लक्षात राहील. ते सुरुवात कोणी केली ते पण बघा, थॉमस मनरो. मद्रास प्रांतामध्ये कोणी केले रे, थॉमस मनरो यांनी केली. आणि मुंबई प्रांतामध्ये एल्फिन्स्टनने केली. मुंबई प्रांतामध्ये कोणी केली रे, एल्फिन्स्टनने केलेली आहे. आणि लक्षात ठेवा, मुंबई प्रांतामध्ये एल्फिन्स्टनने रयतवारी पद्धत लागू करत असताना बघा त्यांनी 3 पद्धतीचा अवलंब केला. कायमधारा, त्यानंतर त्यांची स्वतःची असलेली मौजेवारी, हे स्वतःची होती बरं का, हे स्वतः त्यांनी राबवली होती. आणि त्यानंतर रयतवारी. लक्षात राहील. या 3 महसूलचा विचार करून स्वतःची महसुलाची पद्धत त्यांनी अवलंबली. बरोबर. आणि एल्फिन्स्टननं महसूल निश्चित करत असताना जमिनीचं वाटप असत, बरोबर, त्यानंतर जमिनीची प्रत असत. लक्षात ठेवताल का, लक्षात ठेवताल का. जमिनीची प्रत असत, त्यानंतर जमिनीचं मोजमाप असत, जमिनीचा नकाशा असतं. या गोष्टीकडे काय केलं रे, या गोष्टीचा अभ्यास करून एल्फिन्स्टन साहेबांनी मुंबई प्रांतामध्ये महसूल निश्चित केला होता. लक्षात ठेवता, हे महत्वाचं आहे. आता पहिली रयतवारीमध्ये प्रत्यक्ष रयतेनंच सरकारला काय द्यायचं, महसूल द्यायचा. आणि शेतकरीच हे जमिनीचे मालक झाले. शेतकरीच काय झाले रे पोरांना, जमिनीचे मालक झाले. आणि शेतकऱ्यांना स्वतःची जमीन विकण्याचा अधिकार भेटला, बरोबर, गहाण टाकण्याचा अधिकार भेटला. लक्षात येतंय का. किंवा कसण्याचा सुद्धा अधिकार भेटला. लक्षात राहील. हे शेतकरी. आणि पहिली गोष्ट, रयतवारीमध्ये आय थिंक 51%, किती रे, 51% भागामध्ये हे रयतवारी पद्धत चालू होती. त्यानंतरची पुढची पद्धत महालवारी, जी पंजाब, आग्रा, अवध आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे. बघा, बेसिक आहे बरं का, हे पण महत्वाचं आहे, एक्झामला विचारू शकतात हे पॉइंट. बघा, त्यानंतर कोणते रे, महालवारी. हॉल्ट मॅकेन्झी. कोणते रे, बघा, हॉल्ट मॅकेन्झी यांनी पद्धत चालू केली 1822 मध्ये. 30% भागामध्ये, 1822 30% भागामध्ये. कुठं कुठं बघा, पंजाब, अवध, आता संयुक्त प्रांतमध्ये उत्तर प्रदेश. लक्षात राहील का. अवध, आग्रा, हे लक्षात. महाल म्हणजे खेड्याकडून, म्हणजे शेतसारा सरकार कोणाकडून वसूल करायचं, शेतसारा सरकार कोणाकडून घ्यायचं, महाल म्हणजे पूर्ण खेड्यांकडून. खेडे,
म्हणजे पूर्ण गावाकडूनच घ्यायचे एकाच दिवशी. समजा 1 तारखेला शेतसरा आलाच पाहिजे, तर लक्षात राहील सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, 1 तारखेला शेतसरा जमा करायचा आणि ते खेड्याचे जे काही प्रमुख असतील, पाटील असतील, कुलकर्णी असतील, त्यांच्याकडे शेतसरा जमा करायचा. मुद्दा क्लिअर. आणि जर त्या वेळेमध्ये जमा नाही झाला तर जमीन जप्त होईल. समजते. म्हणजे पूर्ण गावाकडून पूर्ण खेड्याकडून काय करायचे रे, महसूल गोळा करायचे. लक्षात राहील का. ह्या झाल्या महसुलाच्या पद्धती सोबत वॉरंट हिस्ट्री. त्यांची लिलाव पद्धत होती. कोणती रे, लिलाव पद्धत. लिलाव पद्धत म्हणजे काय रे बाबांनो, समजा 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष जमिनीचा महसूल किती असेल असा लिलाव केला जायचा, बरोबर. आणि त्यानुसार काय रे, महसूल गोळा केला जात असेल. लक्षात ठेवताल का, महत्वाचं आहे. समजतंय. एलिपिस्टनची मौजेवारी, एलिपिस्टनची मौजेवारी, वॉरंट हिस्ट्री, लिलाव पद्धत, कायमदारा कॉर्नविलिस, रयतवारी थॉमस मनरो, बरोबर. आणि महालवारी हॉल द मॅकेन्झी. मुद्दा एंड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. चल पुढचा प्रश्न, 12वा प्रश्न. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी कोणत्या सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला. तर तुम्हाला माहित असत, पर्वती, जी का पुण्याची टेकडी होती, पर्वती टेकडी, तिथं अस्पृश्यांना हे नव्हता, काय म्हणते त्याला, प्रवेश नव्हता, म्हणून 1929 मध्ये त्यांनी S.M. जोशी असतील, गोरे असतील यांच्या मार्फत सत्याग्रह केलेला आहे. त्यामुळे हे तर 100% बघा, हे कुठे कुठे इथं आहे, इथं आहे, इथं आहे, हा पर्याय कट झाला. त्यानंतर वाई गणपती मंदिर सत्याग्रह, हो त्यांनी हा अस्पृश्यांना प्रवेश मिळवण्यासाठी हा सत्याग्रह केलेला आहे. बघा बी कुठे कुठे आहे लगेच शोधायचं. बघा इथं बी नाही, तेव्हा हा पर्याय कट झाला. ABC आणि ABD. वायकोम मंदिर सत्याग्रह, बरोबर, 1924 केरळमध्ये. जे काय ब्राह्मो समाजाचे काम करायचे, ते ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून काम करायचे. काय रे, आचार्य म्हणून काम करत होते. आणि आचार्य म्हणून काम करत असताना डिस्प्रेस क्लासेस मिशन त्यांनी निवृत्ती घेतली होती. डिस्प्रेस क्लासेस मिशन. बघा महर्षी विठ्ठलरामजी शिंदेची जी काय संस्था होती, डिस्प्रेड क्लासेस मिशन ऑफ इंडिया. ठीक आहे. कोणते रे, डिस्प्रेड क्लासेस मिशन. ही काय 1908 जी काय त्यांनी संस्था स्थापन केली अस्पृश्य निवारणासाठी. लक्षात राहील. यांचं त्यांनी निवृत्त झाले त्या कामातून आणि ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून केरळमध्ये काम करत असताना तिथल्या महिलांना, अस्पृश्यांना की बाबा या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, त्यावेळेस त्यांनी हा सत्याग्रह केला. आणि हा सत्याग्रह केल्यानंतर यांना या आचार्य पदावरून हटवण्यात आलेलं आहे. लक्षात राहील. पण लक्ष्मीनारायण सत्याग्रह त्यांनी त्यांच्या आयुष्यात केला नाही, त्यामुळे हा पर्याय कट झाला. हे जो उत्तर आलं ABC. लक्षात ठेवताल का, बरोबर. त्यांचं आत्मचरित्र सुद्धा आहे. आत्मचरित्र त्यांचं आत्मचरित्र, माझ्या आठवणी आणि अनुभव. माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र आहे. तसंच त्यांचं भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ सुद्धा आहे. बघा कोणता, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, हा त्यांचाच ग्रंथ आहे. अनटचेबल इंडिया, अनटचेबल इंडिया हा त्यांचाच ग्रंथ आहे. द नाही बरं का, द अनटचेबल इंडिया हा आंबेडकरांचा आणि अनटचेबल इंडिया हा महर्षी विठ्ठलरामजी शिंदेचा. लक्षात राहील. त्यानंतर 1917ला जे काही कोलकाता अधिवेशन झालं, कोलकाता अधिवेशनामध्ये अस्पृश्य निवारणाचा ठराव, अस्पृश्यता निवारणाचा ठराव त्यांनीच मांडला होता. निवारणाचा काय केलं तर ठराव संमत केला होता. लक्षात असू द्या, किंवा त्यांनी तो ठराव मांडला होता. हे झालं महर्षी विठ्ठलरामजी शिंदे बद्दल महत्वाचं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 1935च्या कायद्याबद्दल आहे. खालीलपैकी कोणती 1935च्या कायद्याबद्दल विधानं बरोबर आहेत सांगायची. ठीक आहे. अरे बाबांनो, कोणती विधानं बरोबर आहे. तर बघा, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन आणि शिखांना मतदारसंघ देण्यात आले, बरोबर. स्वतंत्र मतदारसंघ कसले रे, स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले, हे विधान बरोबर. त्यानंतर संघ न्यायालय स्थापना, ज्याला आपण सर्वोच्च न्यायालय म्हणतो, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती, ज्याला आपण हाय कमिशनर म्हणतो, त्याचं नाव काय रे, हाय कमिशनर. लक्षात ठेवा, हाय कमिशनर हे पद 1935च्या कायद्यात निर्माण झालं का, तर नाही. तर हे पद 1919च्या कायद्यामध्ये निर्माण झालं. लक्षात राहील. त्याच्यामुळं C 100% चुकीचं आहे, बरोबर. C चुकीचं आहे, ते कधीच उत्तरामध्ये येणार नाही. बघा इथं C कट झालं, इथं C कट झालं, इथं C कट झालं, उत्तर आलं 4 ABD, बरोबर. दुहेरी शासन व्यवस्थेची वाईट कायदा, दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा, असं राजगोपालाचारी यांनी काय केलेले, टीका केलेली आहे. हे झालं 1935च्या कायद्याबद्दल आलेला प्रश्न सोडवायचा कसा सांगितलं.
ठीक आहे. आता 1935च्या कायद्याबद्दल महत्वाचे पॉईंट जाणून घेऊ. बघा, आता प्रश्न असा पण बनू शकतो, 1935चा जो काय कायदा तयार झाला त्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या कोणत्या घटनांना तयार केली. बघा, पार्श्वभूमी कोणत्या कोणत्या घटनांना तयार केली. बघा, सायमन कमिशन जे आलं होतं भारतामध्ये, त्यांचा जे काय अहवाल असेल बरोबर. त्यानंतर नेहरू रिपोर्ट हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर जिनाच्या 14 मागण्या, नेहरू रिपोर्ट. त्यानंतर गोलमेज परिषदा, जिना चुकलं बरं का, गोलमेज परिषदा लक्षात राहील. त्यानंतर ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका जी काही 1932ला निघाली होती. त्यानंतर ब्रिटिश सरकारची समिती 1933ची 35चा कायदा तयार करण्यासाठी, 33 जणांची समिती लक्षात ठेवताल. त्यानंतर बघा अजून काय, मुडीमन समिती, मग सांगितलेलं मुडीमन समिती. त्यानंतर जिनाचे 14 मध्ये पण येणारच आहे, मोहम्मद अली जिनाचे 14 लक्षात राहील. आणि लेथियन समिती, कोणती रे, लोथियन समिती लक्षात असू दे. कोणती समिती, लोथियन समिती लक्षात राहील. आणि तुम्हाला माहिती आहे 1935चा कायदा आपल्या राज्यघटना निर्मितीसाठी फार महत्वाचा आहे. तुम्हाला सर कसं काय, कारण या कायद्यात आपण 75% भाग घेतला लक्षात राहील. या कायद्यामध्ये संघराज्याची तरतूद होती. कशाची रे, संघराज्य बरोबर, प्रांत आणि संस्थानिकाचं. पण हे अस्तित्वात आलंय का रे, नाही. हे अस्तित्वात आलंय का रे, नाही आलं. का, तर संस्थानिकांना स्वतंत्र राहण्याचा निर्णय दिला बरोबर. संस्थानिकांना काय केलं रे, स्वतंत्र राहण्याचा निर्णय दिलेला आहे बरोबर. याच्यामध्ये प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. प्रांतांना काय रे बाबांनो, स्वायत्तता बरोबर. 1919च्या कायद्यामध्ये प्रांतामध्ये कायदेमंडळ स्थापन झालं. प्रांतामध्ये काय स्थापन झालं तर कायदेमंडळ, ते आता रद्द करण्यात आलं लक्षात राहील. त्यानंतर केंद्राच्या ठिकाणी कायदेमंडळ निर्माण झालं, द्विगिरी कायदेमंडळ. कसले पोरांनो, द्विगिरी कायदेमंडळ लक्षात राहील. त्यानंतर RBIची स्थापना झालेली आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवताल का, महत्वाचं आहे. त्यानंतर 3 सूची, केंद्र सूची, राज्य सूची, समूहाची सूची, हे सुद्धा याच कायद्यामधून आलेलं आहे. एवढं जरी 1935च्या कायद्यामध्ये लक्षात ठेवलं तरी सुद्धा महत्वाचं. आता त्यानंतर 1935च्या कायद्यावर टीका कोणी केली बरोबर, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ऑनलाईन प्रश्न बनायला काहीच हरकत नाही. बघा, पंडित नेहरू सुद्धा केले बरोबर. एक प्रबळ ब्रेक असलेलं पण इंजिन नसलेलं मशीन. बघा काय म्हणतात पंडित नेहरू, टीका बघून घेऊ. पंडित नेहरू काय म्हणले, प्रबळ ब्रेक असलेलं मात्र इंजिन नसलेलं मशीन, नसलेले मशीन लक्षात असू दे. ह्याच्यावर 1935च्या कायद्यावर त्यांनी टीका केली. ब्रेक आणि इंजिन म्हणलं की पंडित नेहरू लक्षात ठेवा. त्यानंतर मोहम्मद अली जिना काय म्हणले, बघून घेऊ काय म्हणले. ते म्हणले संपूर्ण कुजलेला बरोबर, मूलभूतरित्या अयोग्य, संपूर्ण कुजलेला कायदा, संपूर्णपणे कुजलेला बरोबर. त्यानंतर अयोग्य असा हा कायदा आहे. कसा आहे रे, अयोग्य लक्षात राहील. संपूर्ण कुजलेला म्हणलं की जिना लक्षात ठेवा. कीवर्ड राजगोपालचारी, द्विशासनापेक्षा खराब. आता राजगोपालचारी मागात घेतलं. त्यानंतर पंडित मदन मोहन मालवीय, हे काय म्हणले, नवीन कायदा आपल्यावर लादतात. काय करतात, नवीन कायदा काय करतात रे, आपल्यावर लादत आहेत. लक्षात येत आहे. हा जरी वरवरचा कसला वाटला रे, लोकशाही जरी वाटला बरोबर, लोकशाहीसाठी वाटला तरी हा कसा रे, पोकळ कायदा आहे. कसला कायदा रे, पोकळ कायदा आहे. लक्षात राहील. नवीन कायदा आमच्यावर लादतायत, त्या कायद्यामध्ये जर लोकशाही प्रस्थापित होईल असं वाटत असलं तर हा कायदा कसला रे, प्रस्थापित कायदा आहे. ह्या टीका तुम्हाला एक्झामला विचारू शकतात. त्यानंतर त्याची पार्श्वभूमी विचारू शकतात. आणि 1935च्या तरतुदी सुद्धा आयोग तुम्हाला प्रश्न विचारले. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा शेवटचा प्रश्न, जे 15वा प्रश्न आहे, म्हणजे जे काँग्रेसचा प्रश्न आहे, काँग्रेसची स्थापना, तो क्वेश्चन कॅन्सल झाला, तो म्हणून क्वेश्चन मी घेतला नाही. ठीक आहे. त्यानंतरचा लास्टचा प्रश्न 14वा बघून घेऊ. इकडे तुम्हाला महिला समाज सुधारक दिलेत आणि त्यानंतर त्यांची कामं दिलेत.
बघा ताराबाई शिंदे सगळ्याला जगाला सुद्धा माहिती आहे, त्यांनी स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला. कधी लिहिला रे स्त्री पुरुष तुलना? तर माहिती असेल 1822ला लिहिला आहे. बरोबर. त्यानंतर पंडित रमाबाई सुद्धा तुम्हाला माहिती आहे, शारदा सदन संस्था खाली 1851ला मुंबईला. हे दोन जर असेल तर तुम्हाला जोडी लावता येते का? बघा एला 3 कुठं कुठे? बघा एला 3 एकाच ठिकाणी, त्यामुळे तुमचं उत्तर लगेच निघून जाईल. ही तानुबाई जी बिर्जे ही भारतातील पहिली महिला संपादक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी दीनबंधू या वृत्तपत्रामध्ये लिखाण केले. कोणतं रे? दीनबंधू या वृत्तपत्रामध्ये, जे का महात्मा फुलेंचं वृत्तपत्र होतं त्याच्यामध्ये त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि एक दीनबंधू वृत्तपत्र ज्यावेळेस अडचणीत होतं त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या दागिने सुद्धा काय केले ते विकून टाकलेले आहे. त्यानंतर ही रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लब काय केलेलं आहे? स्थापन केलेला आहे. लक्षात राहील. लक्षात ठेवताल का? बघा येचं 3 फक्त एकाच ठिकाणी. मग हे उत्तर काय आलं रे? 2. लक्षात ठेवता. अशा पद्धतीने आपण 2019 जी काही ग्रुप सी झाली होती त्या ग्रुप सी मधले जे महत्त्वाचे प्रश्न होते, म्हणजे सगळेच प्रश्न कव्हर केले. एक कॅन्सल झालेला फक्त मी प्रश्न घेतलेला नाही. 15 पैकी 14 प्रश्नाचं मी विश्लेषण तुम्हाला चांगल्या रीतीने करून दिलेलं आहे. जर काही विश्लेषण राहिलं असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा अभ्यास करू शकता. व्हिडिओ जर आवडत असेल लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. शेअर